चलो माझं नाव सचिन गुळीग आहे. माझं इतिहासामध्ये हिस्ट्री जे बॅकग्राऊंड आहे एज्युकेशनली, तर ते हे आहे MA MPhil मास्टर ऑफ फिलॉसॉफी, जे भारतीय समाजसुधारक जे आहेत तर यांच्यावरती ज्याचा प्रभाव पडला होता त्या विचारवंतांचा, तर तसं भारतीय विचारवंत आहे. ठीक आहे. MA MPhil नेट आणि आता PhD चालू आहे इतिहासामध्ये. हे माझं नाव आहे सचिन गुळीग. थोडंसं जिभेचा व्यायाम करावा लागतो माझा परिचय फक्त करून घ्यायचा असेल तर. आणि गुगलवरती जर सर्च केलं एवढं तर मग गुगलच्या इतिहासात माझंच एकमेव आडनाव आहे, त्याच्यावरती सगळे माझे व्हिडिओ येऊन जातील सगळे. यूट्यूबवरती आहे माझं, यूट्यूबला. ठीक आहे. तर हा माझा परिचय आहे. आता इथं जे दिले ना तुम्हाला की कंबाईन म्हणजे गट ब आणि क याच्यामध्ये पूर्व परीक्षेला 2018 पासून 23 पर्यंत जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत, तर 2024 आणि 25 ह्या दोन्हीसाठी तुम्ही तयारी करताय सगळेजण, बरोबर. आणि मोस्टली तुम्ही 2025 साठी तयारी करताय. ठीक आहे. आणि 24चा जो अटेम्प्ट आहे तर हा तुमच्या सगळ्यांसाठी बोनस असणार आहे, आणि 25 हा तुमचा ओरिजिनल अटेम्प्ट असणार आहे, बरोबर. त्याच्यामुळं 24ची तयारी इथंच तुम्हाला सगळी सांगितली जाणार आहे. प्रत्येक शिक्षण तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय होतं माहिती आहे का, की आपली चूक कुठं होते. आणि जोपर्यंत आपली चूक आपल्या लक्षात येत नाही किंवा आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण योग्य मार्गावरती जात नाही. आणि कोणीतरी मार्गदर्शक पाहिजे असतो, जीवनाचा मार्गदर्शक असो किंवा इथं तयारी करताना कोणीतरी आपल्याला आवश्यक असतो, आणि तो 1 किंवा 2च असायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण योग्य ठरवत नाही तोपर्यंत आपल्याला तो योग्य रस्ता नाही सापडत. त्याच्यामुळं मार्गदर्शक पण खूप मॅटर करतात. म्हणून आम्ही काय केलं की हे एक साधारणतः 15 दिवसाची मोफतच कार्यशाळा ठेवली की जो 2025मध्ये तयारी करतायत. आता ऑनलाईनमध्ये जवळपास 250-300 मुलं लेक्चर करतात ऑनलाईनमध्ये, आणि पुण्यामध्ये जे राहणारी मुलं आहेत तर ही 2024 साठी अपेअर करतात. आणि 25ची मुलं अजून यायची असावीत किंवा त्यांचा निकाल वगैरे आलेला नाही, त्याच्यामुळे ते लोक अजून पुण्यात नाहीत. तर 2025 साठी तयारी करताना काय काय गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा सगळ्या जे काही करायचं आहे आणि करायचं नाही ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण आजच्या 1 तासात किंवा सव्वा तासामध्ये घेणार आहोत. आता तुम्हाला नेमकं कुठं चुकतो आपण आणि काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टप्प्याटप्प्याने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, गट ब आणि क ह्या इतिहास या विषयाची स्ट्रॅटेजी आणि प्लॅन हे दोन्ही बघणार आहे. की नेमकं इतिहास या विषयामध्ये कसं अप्रोच झालं पाहिजे, अभ्यास कसा करता आला पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे, कुठं चुकतंय कुठं बरोबर आहे, काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत त्याचे मार्क पण आपल्याला भेटत नाहीत, बरोबर. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार इथं करणार आहे आपण. बरं, या आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काय काय शिकवलं जाणार आहे आणि काय काय सांगितलं जाणार आहे. तर इथं तुम्हाला पहिल्यांदा अभ्यासक्रम सांगितला जाणार आहे. आता ह्या अभ्यासक्रमामध्ये काय सांगितलं जाणार आहे किंवा अभ्यासक्रमामध्ये काय आहे, तर सर्वात महत्त्वाचं की नेमका सिलेबस काय आहे आणि तो सिलेबसनुसार आपण अभ्यास करतोय का, ते खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. माझा थोडक्यात परिचय जर सांगायचा झाला तर PSI 2011ला मी क्वालिफाय झालो होतो, बरं का. 2011ला क्वालिफाय झालं होतं, पण मी काही घेतलं नव्हतं. त्याच्यानंतर 2012ला 12 पासून 15 पर्यंत मी UPSC करायला दिल्लीमध्ये गेलो, आणि दिल्लीमध्ये खान स्टडी ग्रुपचा किंवा KSG म्हणतात त्याला, तर खान स्टडी ग्रुपमध्ये क्लास केला होता. 2 UPSCचा मेन्स आणि इंटरव्ह्यू दिला होता. त्याच्यानंतर माझा हिस्ट्री हा ऑप्शनल होता. हिस्ट्री हा ऑप्शनल होता. ऑप्शनल आता आपल्या MPSC मध्ये पण ऑप्शनल नावाचा एक प्रकार येतोय बघा, नवीनच. ठीक आहे. त्याच्यानंतर एकदा इथं 11 नंतर BSF मध्ये एकदा PSIला सिलेक्शन झालं होतं. ती एक्झाम आहे ती SSC मधून घेतली जाते BSF मध्ये. आणि तुम्ही काही दिवसांपूर्वी आपल्याच अमोल पाटील टेलिग्रामवरती जर पोस्टर बघितलं असेल, दत्ता गुळीग नावाचं, ते माझे चुलत भाऊ होते, PSIला इंटरव्ह्यूसाठी मार्गदर्शन करायला आले होते, तर ते त्यांच्यासोबत होतं. मग कदाचित ते आता API आहेत, प्रमोशन आलं PIला, आणि याचं जे होतं ना तर ते PIला प्रमोशन आलं होतं. कदाचित इथं जॉईन केलं असतं तर आपली काही भेट झाली नसती, पण नशिबाचा भाग म्हणू आपण किंवा काही गोष्टी जुळून येतात. ठीक आहे. तर हे आहे. आणि त्याच्यानंतर मग राज्यसेवा जे आहे तर याच्या मेन्स इंटरव्ह्यू याचा काही गिनतीच नाही, तर हे सक्सेस आहे. आता हे काय सांगितलं माहिती आहे का, उगं माझं मोठे पण नाही सांगितलं, उगं बोलायला येतंय म्हणून तो शिक्षक किंवा तो मार्गदर्शक असतो असा भाग नाही त्याचा. आणि महत्त्वाचं काय आहे की जो शिकवायला येतोय तर त्याच्याकडे एज्युकेशनली क्वालिफिकेशन आहे का ते बघणं तुमचं प्राथमिक कर्तव्य ठरतं. एज्युकेशनली अकॅडमिक आहे का, तो त्याचं बॅकग्राऊंड ते आहे का.
नसेल तर दुसरं काय आहे की त्याचं सक्सेस आहे का. तर हे दोन गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत, तर तो योग्य आहे आपल्याला शिकवायला असं आपण ठरवायचं असतं. ठीक आहे. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघतोय तर अभ्यासक्रम, त्यानंतर इतिहास हा इतिहास हा विषय जो आहे तर त्याचं विभाजन, कारण तुम्हाला प्रत्येक विषयाचा एक्सपर्ट व्यक्ती इथे येऊन तुम्हाला सांगतोय समजावतोय, आणि इतिहास या विषयाचा ॲज अ एक्सपर्ट म्हणून किंवा एक इतिहास विषयाचा बरेच वर्ष अभ्यास करणारा एक मार्गदर्शक म्हणून मी तुम्हाला याचं संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. तर इतिहासाचं विभाजन, त्यानंतर इतिहासातील घटक आणि त्यावर विचारलेली प्रश्नसंख्या, हे पण तुम्हाला याच्यातच दाखवणार आहे सगळं. कारण जोपर्यंत तुम्ही आयोगाचा पॅटर्न समजून घेत नाही, आणि आयोगाची मानसिकता समजून घेत नाही, आणि त्याचबरोबर आयोगाबरोबर आपल्याला मैत्री जर करायचं असेल तर डायरेक्ट आपण मैत्री नाही करू शकत. तुम्ही तर डायरेक्ट चेअरमनला नाही मेसेज करू शकत की मी चहाला येतोय, बरोबर. मग काय करू शकता, तर आयोगाबरोबर मॅच करायचं असेल फ्रिक्वेन्सी तर तुमचे PYQ, कारण तो तुमचा आणि आयोगामधला दुवा असतो, मध्यस्थ, तो मेडिएटर असतो. मग PYQ का गरजेचे आहेत हे पण तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास आहे. प्रश्न विचारण्याची पद्धती काय आहे, प्रश्न विचारण्याची पद्धती, तर इथं लक्षात ठेवा UPSC कमीत कमी 8 ते 10 प्रकारे प्रश्न विचारते, 8 ते 10 प्रकारचे क्वेश्चन विचारते. जर यावर्षीचं तुम्ही UPSCचा क्वेश्चन पेपर पाहिला असेल तर लक्षात येईल. यानंतर कंबाईन जे आहे, राज्यसेवा जे आहे, तर ही 6 ते 8 प्रकारचे क्वेश्चन विचारते. प्रकार क्वेश्चन असतात, म्हणजे जोड्या लावा असते, रिकाम्या जागा भरा, वर्णनावरून व्यक्ती ओळखा, तर हे सगळं दाखवणार आहे मी. आणि कंबाईन जे आहे तर ते 4 ते 6 प्रकारचे क्वेश्चन विचारतात. मग ते नेमके कोणते असतात, हां कमी जास्त होतं, ठीक आहे, जो ठरलेला फॉर्म्युला आहे तो त्याच्यावरती येत नाही, पण नवीन काहीतरी ॲड करतो, किंवा तो ठरलेला आहे तो डिलीट करून काहीतरी दुसरा ॲड करून विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अभ्यासाचं साहित्य, संदर्भ ग्रंथ कोणतं आणि नोट्स कोणत्या वापरायच्या, काय वाचायचं, हे खूप संभ्रमावस्था असते, बरोबर का. तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचलं असेल, घेतलं असेल, समाधान महाजन सरांचं माहीत आहे का सगळ्यांना, घेतलं नाही ना अजून, ठीक आहे, माहीत असेल सगळ्यांना. आता असं आहे, गृहीत धरलं जातं की समाधान महाजन सर जे आहेत तर यांचं एक पुस्तक आहे युनिक अकॅडमीचं, आधुनिक, म्हणजे याचंच टायटल आहे ते, अभ्यासक्रम जो आहे ना, तर अभ्यासक्रमाचं टायटल आहे काय, तर आधुनिक भारताचा इतिहास विशेष संदर्भ महाराष्ट्र, किंवा महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह तो अभ्यासक्रम आहे. ती लाईन खाली इथं दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि मग यांचं जे पुस्तक आहे ते माइलस्टोन समजलं जातं, पण जेव्हा एखादा मार्गदर्शक त्याच्या दिवसातला 70 ते 90% वेळ जर एकाच विषयामध्ये, उदाहरणार्थ मीच जर इतिहासामध्ये त्याचा 70 ते 90% वेळ जर खर्च करत असेल, तर यांच्यासारख्या अनेक पुस्तकांचा मी संदर्भ घेऊन मी माझ्या नोट्स बनवलेल्या असतील, मग त्या नोट्स तुम्हाला इझी अवेलेबल होऊन जातात. मग तुम्हाला पुस्तक वाचण्यापेक्षा एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीच्या नोट्स कामी येतात. ठीक आहे. आणि हे जे सर आहेत ना, तर आम्ही दोघं क्लासमेट आहे बरं का. म्हणजे अतिशयोक्ती नाही, PhD आम्ही दोघं सोबत करतोय. म्हणजे माझं भाग्य आहे की ते सरांच्या सोबत PhDला तिथं नंबर लागलाय, मग आम्ही एका सेंटरवरती PhD करतोय. मग आमचं हाय हॅलो चालतं नेहमीचं. आणि त्यांना म्हटलं आता तुम्हाला मधातून PhD सोडता येणार नाही. म्हणे का रे भाऊ, तर म्हणे मी सगळ्या पोरांना सांगितलं तुम्ही PhD करताय. तर त्याच्यामुळे ते सोडणार नाही म्हणे आता. ठीक आहे. त्यानंतर चतुसूत्री, इतिहासाचे प्रश्न कुठून येतात आणि कुठे असतात. जोपर्यंत तुम्हाला हे चतुसूत्री कळणार नाही, म्हणजे काही लोकांनी इतिहासामध्ये आपापली चतुसूत्री बनवली, पण मी पण काहीतरी बनवली चतुसूत्री, की ह्या 4 गोष्टींच्या आधारावरती इतिहासाचा एकही प्रश्न बाहेर जाणार नाही. आणि याची गॅरंटी किती आहे, 100%. याच्या बाहेर प्रश्नच जाणार नाही, चॅलेंज आहे. ठीक आहे. तर ही चतुसूत्री. आणि स्टडीचा प्लॅन कसा असायला पाहिजे, किंवा तुमचा अभ्यासाचं प्लॅन, नियोजन कसं असलं पाहिजे. जोपर्यंत आपला प्लॅन, याच्यामध्ये 2 शब्द होते बघा, एक तर प्लॅन आणि दुसरं स्ट्रॅटेजी. तर तुमचा प्लॅन म्हणजेच याला काय म्हणू आपण, तर योग्य दिशा किंवा आपला योग्य प्लॅन, आणि दुसरा पार्ट असतो कोणता, तर स्ट्रॅटेजीचा. ह्या 2 गोष्टी जोपर्यंत तुमच्या क्लिअर होत नाहीत, पक्क्या होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला काहीच नाही. मी जर सहज विचारलं तुम्हाला काय की 2024 चालू आहे, ठीक आहे, आणि 2026 मध्ये तुम्ही कुठं असाल, तर तुमचं उत्तर पटकन काहीतरी असायला पाहिजे जे अपेक्षित आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, तर तुमचा प्लॅन जर योग्य असेल तर तुम्ही 2026 मध्ये कुठं असणार आहे हे तुम्ही नक्की सांगणार आहे. नसेल तर मग 2026 मध्ये तुम्ही काय म्हणणार आहे, झालो तर अधिकारी, नाही झालो तर तयारी करत असेल. सिंपल असंच असेल ना. तर याला फिक्स आपलं उत्तर काहीतरी असायला पाहिजे. यानंतर दुसरं थोडंसं पुढे जाऊया. ओके.
तर आजच्या लेक्चरमध्ये अजून काय काय बघणार आहे आपण. इथं कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो, तर याच्यामध्ये काय करतोय, तर ह्या एक्झामचं शेड्यूल आता थोडंसं बिघडलेलं आहे. म्हणजे जी 16 जूनची होती ती एकदम राज्यसेवेची पुढे गेली आणि ही एक्झाम कदाचित नोव्हेंबरमध्ये पण होऊ शकते आणि 2025मध्ये ही एक्झाम साधारणतः एप्रिल मेच्या दरम्यानची असू शकते. 25 मधलं हे टार्गेट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे एक्झामचं आता योग्य प्लॅन बनवला आहे का आपला 2025 साठीचा. 24 साठीचा तर आता बनवलाच असेल आणि 24 साठी जेव्हा तुम्ही इथं रेग्युलर येणार आहे तर त्यावेळी तुम्हाला सांगितलं जाणार आहे की काय वाचलं पाहिजे कमी वेळेमध्ये आणि काय स्किप केलं पाहिजे. कारण ATM मध्ये गेल्यानंतर तुम्हाला असतं बघा, हे करा आणि हे करू नका, असं दोन असतं बघा, डूज अँड डू नॉट, हे दोन असतात. जोपर्यंत हे नाही कळणार राज्यसेवा कंबाईन अभ्यास करत असताना तोपर्यंत आपण सक्सेस नाही होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं तुम्हाला हे सगळं लक्षात आलं पाहिजे की नेमकं आपलं कशावर फोकस केला पाहिजे. तर अभ्यासाचा योग्य प्लॅन तुमचा आहे का किंवा बनवलाय का, स्वतःच्या डायऱ्याज वगैरे बनवलेत का. नसेल बनवली तर पास होणारी लोक वेगळं काहीच करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, ते आपल्याला जमत नाही. लक्षात आलं. म्हणजे मी उदाहरणार्थ काय सांगतो की मी वर्गात आलो आणि वर्गात आलो तर किती मिनिट लेट आलो होतो, समजा 5 मिनिट लेट आलो, तसंही मी वेळेवरती आलो मला वाटतंय. हां, समजा 5 मिनिट मी लेट आलो आणि मी स्टेजवरती आल्यानंतर तुम्हाला सांगतोय काय, तर सॉरी मला 5 मिनिट उशीर झाला आणि मी माझं लेक्चर कॅरी करतोय, माझं लेक्चर कंटिन्यू करतोय. तर याला काय अर्थ राहतो का, नाही राहत. तर मी काय केलं की वर्गामध्ये आलो आणि तुम्ही मला 5 लोक दिसला, मग मी काय केलं की सॉरी मला 25 मिनिट उशीर झाला, माफ करा, असं जर म्हटलं तर ते वेगळे पण असतं. लक्षात आलं. प्रत्येक शिक्षक काय म्हणतो, मी 5 मिनिट उशीर आलो आणि मी वेगळे पण काय दाखवतोय, मी 25 मिनिट उशीर आलो, हे माझं वेगळे पण आहे. म्हणजेच काय, तर मी पास होणार आहे आणि बाकीचे लोक कसे, मग ते करतच राहणार आहे तयारी. आलं लक्षात. म्हणजेच काय, तर मी फक्त माझा विचार केला तो 5 मिनिटाचा, फक्त मी 5 मिनिट आलो होतो. पण तुम्ही 5 लोक आहात ना आणि प्रत्येकाचा 5 मिनिट जर पकडला तर त्याचे 25 मिनिट होतात आणि मला याची काळजी आहे की मी एकट्याचा विचार न करता सगळ्यांचा विचार करतो. म्हणजेच इंटरव्ह्यूला जर गेलात ना तुम्ही PSIच्या, एका जागेसाठी 3 लोक असतात आणि ह्या 2 लोकांपेक्षा हा जो वेगळा काहीतरी सांगतो ना, ह्या एका जागेसाठी 3 लोक असतात आणि ह्या 3 लोकांमध्ये हा दोघांपेक्षा हा वेगळा जर सांगतोय तर त्याचं सिलेक्शन 100% ठरलेलं असतं. बरोबर. म्हणून तुमचं वेगळेपण काय असतं, पास होणारे वेगळं काय करतात का, काहीच करत नाहीत. इतिहासासाठी काय वापरणार आहेत ते, एक तर इथं पुण्यामध्ये MPSCला शिकवणारे 2-3 शिक्षक आहेत. उदाहरणार्थ घेऊ इतिहासासाठी 2-4 शिक्षक आहेत आणि त्या 4 शिक्षकांचे यूट्यूबला लेक्चर्स आहेत, PDF आहे त्यांच्या अवेलेबल, ॲप्लिकेशनवरती कोर्स आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं काय मटेरियल असेल ते मिळतं ह्या 5-4 लोकांचं. ह्या 4 लोकांच्या व्यतिरिक्त मला सांगा की पुणे करार 1932 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्यामध्ये झालेला होता. तर हे 1933 म्हणणार आहेत, हे 1930, हे म्हणतील मला आवडलं नाही ते, मी 1926 म्हणतो आणि हे म्हणतील 1935. असं होतं का, नाही होत ना. तर हे काय 1932, बरोबर का, 1932 आहे आणि ह्या दोघांमध्येच करार झाला होता. म्हणजे चौघांच्या नोट्समध्ये तेच येणार आहे. लक्षात आलं. मग दुसरी गोष्ट, ह्या चौघांपैकी कोणाचा जरी क्लास केला त्याने, कंटेंट तर सेमच असणार आहे, फक्त समजावून सांगण्याची पद्धत थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीनं लेवलने समजावून सांगणार आहेत आणि समजतं किती त्याच्यावर त्या मुलाची मानसिकता पास होण्याचा रेशो ठरला जातो. मग पास होणारा जो व्यक्ती असतो ना, तर यांनी ह्या चौघांपैकी कोणाचं तरी ऐकलेलं असतं आणि फेल होणारा असतो त्याने या चौघांपैकी कोणाचं तरी ऐकलेलं असतं. पण पास होणारा पास होतो आणि फेल होणारा फेल होतो. का बरं होतं, तर पास होणाऱ्याने काय तर काहीतरी वेगळेपणाने केलेलं असतं, प्रेझेंट केलेलं असतं, म्हणून त्याचा रिझल्ट येतो. म्हणून वेगळं काय करायचं आहे का, प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करायची, वेगळं काही करायची गरज नाही. उदाहरणार्थ आम्ही जेव्हा अभ्यास करायचो, म्हणजे मला 2009ला सुरुवात केली होती, 11ला 2 वर्षात माझा रिझल्ट निघाला होता. म्हणजे 2009ला सेकंड इयरला असताना तयारी केली, 11ला लास्ट इयरला होतो आणि त्यावेळी मी ठरवलं होतं की माझ्याकडे डिग्री असेल त्यावेळी माझ्याकडे पोस्ट असेल. असं तुम्ही ठरवलंय का, आता नाही ठरवलं. एक विद्यार्थी आहेत ते काय सांगतात, 2025मध्ये मी इथं असणार आहे, माझी पोझिशन ती असणार आहे, 2030मध्ये मी इथं असणार आहे, 35ला इथं, 40ला आणि 45ला इथं असणार आहे. हे वयाचे जसे टप्पे बनवले तसा आपला प्लॅन आहे का, आपल्या आयुष्याचा प्लॅन आहे का, आपल्या ह्या स्पर्धा परीक्षेत अभ्यास करायचा प्लॅन ठरवलाय का. जर ठरवलं नसेल तर हे ठरवून घ्या. आता काही गोष्टी करायच्या आहेत, काही गोष्टी नाही करायच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. ठीक आहे, ते बघूया. अभ्यासाचा योग्य प्लॅन तुम्ही बनवलाय का. जर बनवला नसेल तर तुम्ही स्वतः बनवा प्लॅन, याच्याशिवाय तुम्ही नाही सक्सेस होत बरं का, कोणतंही का.
काही करा, आयुष्य घ्या किंवा स्पर्धा परीक्षा घ्या, नाही सक्सेस होणार आहे. तर अभ्यासाचा योग्य प्लॅन बनवा, त्याच्यासाठी डायरी लिहा आणि डायरीमध्ये रोज होणाऱ्या चुका, रोज होणारा टास्क, प्लस मायनस सगळं लिहिण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट की तुमची परीक्षा आणि पोस्ट हे फिक्स करा. आमच्याकडून काय चुकत होतं माहिती आहे का, आला फॉर्म भरायचा, IBPS भर, SSC भर, TCS भर, काय येईल ती एक्झाम भर, आणि याच्या नादामध्ये ना पोस्ट फिक्स नाही केली आणि एक्झाम पण फिक्स नाही केली. त्याच्यामुळं आम्हाला एकावरती फोकस करता आलं नाही. लक्षात. त्याच्यामुळं आमच्या ज्या चुका होत्या त्या चुका टाळाव्या असं आम्हाला वाटतं. म्हणून तुमचा रिझल्ट तुम्ही इथं काय प्रत्येक वर्षी इथं थांबावं आणि इथंच दिसावं आणि चहाला ऑफर करावी एकमेकांना अशी अपेक्षा नसते. तर पहिल्या वर्षी आलेत ना तर एका 6 महिन्यामध्ये तुमचं पूर्ण बेसिक क्लिअर व्हावं आणि त्या वर्षाच्या एंडला तुम्ही डायरेक्ट ट्रेनिंग सेंटरला जावं, हे प्रत्येक शिकवणाऱ्या शिक्षकाची प्रामाणिक इच्छा असते. म्हणून परीक्षा फोकस करताय का तुम्ही, पहिली परीक्षा फोकस करायची आणि त्याच्यानंतर तुमची काहीतरी ड्रीम पोस्ट असते ना. आता ड्रीम पोस्ट आणि मजबुरी ह्याच्यामधला तुम्हाला फरक सांगतो. पहिले जे 1-2 वर्ष असतात ना तर ती ड्रीम पोस्टमध्ये आपले असतो आपण. ड्रीम पोस्ट म्हणजेच काय, तर मग मी पण आलो होतो UPSC IAS IPS बनायचं. हे 2 वर्ष 3 वर्ष मी ड्रीम पोस्टमध्ये होतो आणि पूर्ण ताकदीनं अभ्यास करत होतो. पण त्या दरम्यान काय झालं माहिती आहे का, जोश होता, मॅच्युरिटी नव्हती आणि पैसे नव्हते आणि त्या दरम्यान पोस्ट निघाली नाही. आणि जेव्हा ही ड्रीम पोस्टची फेज निघून गेली ना तर त्यावेळी माझ्याकडे मॅच्युरिटी आली, पैसे आले, पण माझ्याकडे पाहिजे तसा वेळ नव्हता. लक्षात आलं. आणि मग ही ड्रीम पोस्टची फेज निघून गेली आणि इथं काय सुरू झालं, माझं मजबुरी सुरू झाली. आणि ह्या मजबुरीमध्ये अभ्यास होतो का, कधीच होत नाही, चांगला कधीच होत नाही. लक्षात आलं. म्हणजे तुम्ही 6 तास बसले आणि आम्ही 2 तास जरी बसले ना तर अभ्यास तेवढाच होतो आमचा, पण हे 2 तास काढणं सुद्धा मुश्किल होतं. म्हणजेच काय, तर या फेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काहीच शक्य नाही. म्हणून या फेजमध्ये आहात ना तुम्ही 1 ते 2 वर्ष, तर एवढ्यामध्येच तुम्हाला पोस्ट काढायचे आणि पटकन बाहेर पडायचे यातून. अदरवाईज तुम्ही इथं जर अटकला तर मग इथं काहीच येत नाही. मग अपेक्षांचं ओझं एवढं वाढत जातं की तुम्ही त्यामध्ये चांगलं प्रदर्शन कधीच नाही करू शकत. एवढं लक्षात ठेवा. म्हणून हे ड्रीम पोस्ट आणि मजबुरी यातला दोन्हीतला फरक फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. आता तुम्ही ज्या स्टेजला आहात ना सध्या, तर त्या स्टेजला आम्ही एक दिवस होतो. ठीक आहे. म्हणून हे सगळ्या गोष्टी अगदी ग्राउंड लेवलनी सांगतो, अगदी जमिनीच्या खालून सांगतो तुम्हाला की त्या स्टेजला आम्ही होतो ना. आम्हाला राहण्याची सोय होती ना, जेवणाची सोय होती ना. ह्या गोष्टी सांगायला आम्हाला कोणीच नव्हतं. इव्हन हेही सांगायला कोणी नव्हतं की PSI घे, एक्सटेन्शन घे आणि तू काय कर, दुसरा अभ्यास करायला जा, हे सांगायला नव्हतं. म्हणून आज अवस्था अशी. आलं लक्षात. तुम्हाला काय माहिती आहे का, मोबाईल नंबर अवेलेबल आहेत, शिक्षक अवेलेबल आहेत, मोबाईल नंबर आहेत, शिक्षक आहेत, तुम्हाला भेटायला अवेलेबल आहेत. ते यूट्यूबला सहजासहजी मिळतात, टेक्स्टवर मिळतात, मेसेजवर मिळतात, व्हॉट्सअपला मिळतात, सगळीकडे अवेलेबल आहेत ते लोक. मग तुम्हाला काय माहिती आहे का, पोरांचीच कमी आहे आता. अच्छा, मी म्हटलं माईकमधून आवाज कसा. ओके. तर आता मुलांचे प्रश्नच येत नाहीत. म्हणजे मी इतिहास शिकवतो ना, मला 9 वर्ष झाली इतिहास शिकवतोय. ह्या 9 वर्षामध्ये ना खूप कमी मुलं आहेत की मला इतिहास नाही समजला, इतिहासातली ही कन्सेप्ट नाही समजली असं म्हणणारी मुलं खूप कमी आहेत. तुमचे प्रॉब्लेम वेगळे असतात आणि त्या प्रॉब्लेमवरती आपण बोलत नाही कोणाबरोबर. म्हणून बोललं पाहिजे, बोलल्यानंतर अडचणी सुटतात. ठीक आहे. आता जाऊ याच्यावरती. वेळेचा अपव्यय तुम्ही टाळताय सगळ्या गोष्टी. अभ्यासाचा योग्य स्ट्रॅटेजी बनवलेली आहे का. स्ट्रॅटेजी असते ना, युद्धावर जात असताना आपली स्ट्रॅटेजी असते काहीतरी. त्यानंतर चांगले संदर्भ ग्रंथ, मार्केटमध्ये खूप सारी पुस्तकं असतात, नोट्स असतात आणि उठला की सुरू होतो शिक्षक बनायला. कारण इथं विद्यार्थी कोणाला बनायचंच नाही, सगळ्यांना शिक्षक बनायचं आहे. तर इथं संदर्भ ग्रंथ म्हणजेच काय, मार्केटमध्ये खूप सारी लोक असतात, ते पुस्तकं रेफर करत. कमी वेळेमध्ये जास्त महत्त्वाचं कसं वाचायचं आहे, क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती कसा भर दिला पाहिजे आणि त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन घ्या, हे खूप मॅटर करतं. तर यामध्येच आणि म्हणून इथं 2025मध्ये ही ड्रीम पोस्ट जे म्हटलं होतं मागाशी पहिल्या फेजमध्ये लिहिलं, तर ही ड्रीम पोस्ट तुमची असणार आहे. ठीक आहे. अजून आपल्याला याच्यामध्ये काय काय सांगितलं मी एक एक तुम्हाला काय करतो, मूव्ह करतो आणि त्याच्यावरती सांगून देतो. चला, तर आपला अभ्यासाचा सिलेबस काय आहे. सिलेबस हाच आहे. कंबाईनचा सिलेबस काय आहे, हाच आहे कंबाईनचा सिलेबस. जर तुम्ही राज्यसेवेचा सिलेबस जर घेतला तर राज्यसेवेला एन्शियंट हिस्ट्री येतं, मेडिवल हिस्ट्री येतं, मॉडर्न हिस्ट्री येतं आणि सोशल रिफॉर्मर म्हणजे समाजसुधारक येतं. आता हे एन्शियंट, मेडिवल, मॉडर्न आणि सोशल रिफॉर्मर याच्यावरती टोटल 15 क्वेश्चन तुम्हाला विचारतात. पण आता सध्या कंबाईनचा जो ट्रेंड आहे आणि ह्या कंबाईनमध्ये काय केलेलं आहे त्या लोकांनी, तर 10च मार्काला इतिहास टाकलेला आहे. पण इतिहासाची लाईन जी आहे किंवा इतिहासाचा इंडेक्स आहे तो कंटेंट तो खूप मोठा दिलेला आहे. म्हणजे इतर शिक्षकांना जर 50 लेक्चर होत असतील तर इतिहासाच्या लेक्चर्सला
70 ते 75 लेक्चर लागतात किंवा 60 लेक्चर लागतात का, तर याचा कंटेंट खूप जास्त दिलेला आहे. ठीक आहे. आणि म्हणून याचा अभ्यासक्रम काय आहे बघा, आधुनिक भारताचा इतिहास, विशेष संदर्भ महाराष्ट्राचा. आता आधुनिक भारताचा इतिहास जर म्हटलं तर तो इतिहास कुठून कुठपर्यंत जातो, तो इतिहास हा इथपर्यंत आहे. आधुनिक भारताचा इतिहास विशेष संदर्भ महाराष्ट्र. आणि हा इतिहास कुठून कुठपर्यंत जातोय, तर भारतात आलेल्या इतिहास सुरू कधी होतो, भारतामध्ये कोणीतरी आलं होतं, प्राचीन भारताचा इतिहास इथं दिलंय का, नाही दिलं. टायटल काय सांगतंय, आधुनिक भारताचा इतिहास. टायटल काय सांगतंय, आधुनिक भारताचा इतिहास, ना की प्राचीन मध्ययुगीन काहीच नाही सांगत. तर आपल्या कंबाईनचं जे टायटल आहे ते हेच आहे, आधुनिक भारताचा इतिहास विशेष संदर्भ महाराष्ट्र. मग याच्यामध्ये इतिहास सुरू कधी होतो, तर जेव्हा भारतामध्ये व्यापारी कंपन्या भारतात येऊ लागलेल्या होत्या. मग व्यापारी कंपन्या जेव्हा येऊ लागल्या होत्या तर त्यावेळेचा इतिहास इथं सुरू होतो. म्हणजेच हा एक इतिहासाचा पाठ आहे. म्हणजे याचं विभाजन आपण 2 भागामध्ये करूया. 2 भाग कोणते आहेत, तर पहिला आधुनिक भारताचा इतिहास जो टायटल दिला होता, आणि दुसरा कोणता येतो, महाराष्ट्राचा इतिहास. ह्या 2 भागामध्ये विभाजन होतं. आता यानंतर बघा इथं आधुनिक भारताचा इतिहास याची सुरुवात कधी होते आणि कशा पद्धतीने सुरुवात होते आणि त्याचा एंड कुठं होतो. जर इथं मी जे दाखवलं होतं तुम्हाला हा सिलेबस, पहिला टॉपिक कोणता येतो, तर परकीय व्यापारी कंपन्या. परकीय व्यापारी कंपन्यामध्ये सुरुवात कशापासून होते, तर पोर्तुगीज म्हणजे भारतात येण्याचा क्रम हा आयोगाने एकदा विचारलेला प्रश्न आहे. तर भारतात येण्याचा क्रम PDE आणि F हा भारतात येण्याचा क्रम होता. जाण्याचा क्रम तुम्ही मला नंतर सांगा, ठीक आहे, पुढच्या लेक्चरला कधी आलात तर बघा पोर्तुगीज पहिल्यांदा आले होते, त्याच्यानंतर डच आले, त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि त्यानंतर फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे हे झालं PDEF. तुमचा आयोगाचा एक प्रश्न इथं कव्हर झाला. ठीक आहे. आता हे आल्यानंतर शांत बसले का, नाही, ते पहिल्यांदा कोणत्या उद्देशाने आले होते, व्यापार करायचा होता. पण गमत अशी झाली की त्यांना जर व्यापार करायचा असेल तर व्यापारासाठी लागणाऱ्या ज्या सवलती आहेत त्या सवलती कोणाकडे होत्या, कोणाकडे मागाव्या लागत होत्या, भारतीय राजे किंवा सत्ताधीश. आणि म्हणून भारतीय राजे सत्ताधीश जे होते तर यांना आपल्याला काय करायचंय, हळूच आपल्या ताब्यामध्ये घ्यायचंय. पण जोपर्यंत आपल्यासोबत आलेल्या ज्या सत्ता आहेत तर यांना जोपर्यंत आपण बाजूला नाही काढत तोपर्यंत हे लोक आपल्याला पॉवर देणार नाहीत. म्हणून यांनी युद्धाचा घाट घातला आणि युद्ध करू लागले. मग दुसरा टॉपिक सुरू होतो कोणता, महत्त्वाचा, युद्ध. ते युद्धाचे 2 प्रकार पडतात. एक आहे ते कोणाबरोबर, तर त्यांच्यातल्या त्यांच्यातच युद्ध करू लागले. ठीक आहे. म्हणजेच काय, तर आपापसात युद्ध करून एकमेकांना बाहेर काढायचं आणि आपण एकटंच राहायचं आणि नंतर भारतीय लोकांबरोबर युद्ध करायचं, कूटनीती करायची. आणि मग अशा पद्धतीने युद्धाचे 2 प्रकार पडले, आपापसामध्ये युद्ध आणि त्याच्यानंतर देशी युद्ध. आता आपापसामध्ये युद्ध करत असताना त्यांनी कोणाबरोबर युद्ध केलं होतं, तर पोर्तुगीजांबरोबर कधीच युद्ध नाही केलं इंग्रजांनी. दुसरं, इथं डचांबरोबर त्यांनी युद्ध केलं का, नाही. पोर्तुगीज हे फक्त गोव्यापुरते आणि पॉंडिचेरी पुरते मर्यादित राहिले. डच हे जावा, सुमात्रा, मलेशिया, सिंगापूर इथपर्यंतच राहिले. थायलंड किंवा इंडोनेशिया किंवा ऑस्ट्रेलिया इथपर्यंत राहिले. आणि इतर भारतात राहिलेल्या 2च कंपन्या होत्या, म्हणजे त्या पॉवरफुल होत्या. त्या कोणत्या, एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि दुसरी फ्रेंच. आता इथं काय झालं माहिती आहे का, ह्या दोघांनी युद्धाला सुरुवात केली भारतामध्ये, पण डायरेक्ट एकमेकांबरोबर युद्ध केलं का, नाही. तर भारतीय लोकांना ते सपोर्ट करायचे. उदाहरणार्थ मी आहे पुण्याचा आणि सर आहे तिथं बाजूचे म्हणजे साताऱ्याचे. तर मग काय करायचं, इंग्रजांनी यायचं आणि मला सांगायचं की तू सातारा जिंकून घे, मी तुझ्या बाजूला आहे. आणि फ्रेंचांनी यायचं आणि यांना सांगायचं काय, तर तू पुणे जिंकून घे, मी तुझ्या बाजूला आहे. असं करत असताना ह्या दोघांमध्ये ॲक्च्युली युद्ध होत होतं. दोघांमध्ये म्हणजे आमच्या दोघांमध्ये. आणि बॅकअपला कोण असायचं, त्यांना फ्रेंच आणि मला इंग्रज असायचं. तर असं युद्ध सुरू झालं. मग कर्नाटक युद्ध, पहिलं, दुसरं आणि तिसरं. मग या युद्धाला काय नाव दिलं, इंग्रज विरुद्ध फ्रेंच युद्ध. तर हे असं परदेशी सत्ता. आता भारतातला इंग्रजांचा सर्वात मोठा शत्रू फ्रेंचांचा सर्वात मोठा शत्रू ब्रिटिश, इंग्रज. ह्या दोघांपैकी एक कोणीतरी गेल्यानंतर दुसरा थांबणार आहे इथं. मग फ्रेंचांचा पराभव झाला आणि राहिली सत्ता कोणाची, इंग्रजांची. मग इंग्रजांची सत्ता राहिल्यानंतर त्यांनी काय केलं, तर देशी सत्ताधाऱ्यांबरोबर युद्धाला सुरुवात केली. मग देशी सत्ताधारी म्हणजेच कोणते, जर तुम्ही भारताचा नकाशा जर काढला तर हा भारताचा नकाशा आहे. ठीक आहे. मग या बाजूला बंगाल घेऊ आपण, इथं मद्रास, इथं बॉम्बे, म्हैसूर, हैदराबाद, पंजाब, ठीक आहे, दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि जम्मू काश्मीर. ठीक आहे. उत्तर प्रदेश,
इथं बिहार, ठीक आहे, अशा पद्धतीनं. मग यांनी काय केलं माहिती आहे का, एक एक प्रांत जिंकायचा. अचानक आपण जर सगळ्यावरतीच अटॅक केला तर हे लोक ऑलरेडी एवढी पॉवरफुल आहेत की आपल्याला बाहेर कधी काढतील सांगता येणार नाही. म्हणून यांनी काय केलं, तर जो अगदी शक्तिहीन आहे, ज्याच्यामध्ये कूटनीती चालते, घरभेदीपणा चालतो, त्याला आपल्याला पकडायचं. पहिल्यांदा कोणाला पकडलं, बंगालला पकडलं. आणि बंगालचे कोण होते, नवाब होते. आणि तिथं काय केलं, 2 युद्ध झाले. ते 2 युद्ध कोणती होती, 1757चं प्लासी आणि 1764चं बक्सार. ह्या 2 युद्धामुळे काय झालं, इंग्रजांना हा पूर्ण बंगालचा प्रांत म्हणजे आजचा बांगलादेशासहित एवढा मोठा प्रांत होता की एकतर समुद्रातून जहाज वाहतूक व्हायची, जी सर्वात स्वस्त मालवाहतुकीचा मार्ग होता. जमीन महसूल मिळायचा, शेतसारा मिळायचा, व्यापारासाठी सर्वोत्तम एरिया होता. आणि इथं दुसरा राजा कोणीच नव्हता. नवाबाला आपल्या ताब्यात घेतलं म्हणजेच सिराज उद्दौलाला मारून टाकलेलं होतं. आणि मग मीर जाफर आणि मीर कासिम ह्या दोघांना तिथं नवाब बनवलं, जे इंग्रजांच्या हातातील बाहुले होते. म्हणजे इंग्रजांची इथं पूर्ण सत्ता ताब्यात आली. इंग्रजांची सत्ता ताब्यात आल्यानंतर त्यांनी हळूच काय केलं, हैदराबादला आपल्या ताब्यात घेतलं. हैदराबादचे नवाब होते, त्याला काय सांगितलं, तुझं संरक्षण आम्ही करतो. कारण का, तो तुझ्यावरती आक्रमण करणारा कोण आहे, मराठा पेशवा पुण्याचे, आणि तुझं संरक्षण आम्ही करतो, तू आमचा सैनिक तुझ्या ताब्यामध्ये ठेव, तुझ्या दरबारात ठेव. तैनाती फौज सुरू झाली. ठीक आहे. इथून ते कुठं आले होते, तर मद्रास ऑलरेडी त्यांच्याकडे होतंच, इंग्रजांकडेच. कारण मद्रासमधूनच हे अंधार कोठडीची घटना घडली, तर त्यावेळी इथं गेले होते ते रॉबर्ट क्लाईव्हच्या द्वारा. हे आलं. त्याच्यानंतर यांनी काय केलं, तर ह्या म्हैसूरवरती ताबा मिळवला. आणि म्हैसूरवरती 4 युद्ध झाले. किती युद्ध, 4. म्हैसूरचे युद्ध आहेत का इथं, हे बघा 4 आहेत का इथं, बघा प्लासीचे आणि बक्सारचे. मी इथं न बघता तिथं सांगितले होते 2. त्याच्यानंतर हे पहिला प्रांत बंगालचा झाला, त्याच्यानंतर दुसरा प्रांत म्हैसूरचा. म्हैसूर म्हणजेच कसं, ह्या लोकांनी असं जिंकायला सुरुवात केली. ओके, लक्षात आलं का, पूर्ण भारत असं जिंकायचा होता त्यांना. मग जे जे निष्क्रिय आहेत ते पहिल्यांदा जिंकत असे वरती वरती गेले होते. सांगतो, ते मराठ्यांच्या नादी लागले नाहीत शेवटपर्यंत पेशव्यांच्या. का, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पहिलाच धडा शिकवला होता. जोपर्यंत शाहू महाराज आहेत तोपर्यंत ते कधीच नाही नादी लागले. बाजीराव दुसरा तोपर्यंत पण नाही आले. पण हळूहळू जेव्हा 1761 झालं त्यावेळी मात्र इंटरफेअर करायला सुरुवात केली होती. कोणाच्या माध्यमातून, तर बाजीराव दुसरा जे आहेत तर त्यांचे वडील राघोबा पेशवा किंवा रघुनाथ पेशवा असं म्हणतात. तर बघूया, इथं आलं कोणतं, म्हैसूर. पहिलं युद्ध, दुसरं युद्ध, तिसरं युद्ध, चौथं युद्ध. आणि या युद्धानंतर 2018 मध्ये कंबाईनला प्रश्न विचारलाय. कोणता प्रश्न विचारलाय, तर 1790 मध्ये जे काही युद्ध झालेलं होतं, तर कोणत्या युद्धाने टिपू सुलतानचा मृत्यू झाला होता. तर श्रीरंगपट्टणमचा युद्ध 1799, लॉर्ड वेलस्ली यांनी त्याचा पराभव केलेला होता. तर हे 4 युद्ध झाले आणि याच्यावरती प्रश्न आलेला आहे ते पण सांगितलं. आता ह्या युद्धानंतर काय केलं, तर इथं म्हैसूर पण आलं ना त्यांच्याकडे. आता म्हैसूर आल्यावर राहिलं काय, बॉम्बे राहिलं ना. हा, आणि मुंबई जे बॉम्बे प्रांत जो होता तो पेशव्यांच्या ताब्यात होता. मग पेशवे एवढे ताकदवान होते की दिल्लीचा बादशाह कोण असावा ते ठरवत होते, बरोबर. आणि म्हणून ह्या पेशव्यावरती त्यांनी आक्रमण करायला सुरुवात केली. मग त्यांच्याबरोबर 3 युद्ध झाले होते. पर इथं कोणते, पहिलं 1775 ते 82. ठीक आहे. म्हणजे मी मागाशी सांगितलं नाही, उल्लेख केला होता 1761 पानिपतचं युद्ध, बरोबर का. पानिपतच्या युद्धामध्ये नारायणराव पेशवा यांचा मृत्यू झाला आणि त्यांचे सुपुत्र माधवराव पेशवा लहान असल्यामुळे त्यांना गादीवरती बसवलं. गादीवरती बसवल्यानंतर राघोबा जे होते, तर राघोबांनी काय केलं, मला गादी पाहिजे म्हणून त्यांनी सुरतचा तह केला इंग्रजांबरोबर. इंग्रजांना सांगितलं की तुम्ही दरबारात या, मला पेशवा करा, मी तुम्हाला जमीन देतो, मी तुम्हाला पैसे देतो. पण इंग्रजांना काही येऊ दिलं नाही. कोणी, 12 सरदार होते, त्यांना बारबाही असं म्हणतात. आणि त्या 12 सरदारांनी विरोध केला. तो विरोध म्हणजेच इथं 1775 ते 82चं युद्ध आहे. 7 वर्ष चाललं, त्याला सप्तवार्षिक युद्ध बोलतात. आणि यावर प्रश्न आलाय मुख्य परीक्षेला, हे सालबाईच्या तहाने संपलेलं होतं. ठीक आहे. परत इथं राघोबा जो होता, हा राघोबा याचा दुसरा मुलगा होता बाजीराव दुसरा. ठीक आहे. आणि ह्या बाजीराव दुसऱ्याने काय केलं, वसईचा तह केला इथं आणि तो स्वतः पेशवा बनला. तर इथं दुसरं युद्ध. आणि 1818 कोरेगाव भीमा 1 जानेवारीला खूप मोठा विजय, मानवंदना देण्यासाठी लोक येतात. हे 3रं युद्ध. ह्या युद्धाने पूर्ण पेशवाई समाप्त झाली होती, ना की मराठा.
ठीक आहे, पेशवाई पूर्ण समाप्त झाली. तर असं युद्ध. आणि इथं मराठा झाल्यानंतर इथं पंजाब लिहिलं होतं मी, तर हे पंजाब, मग एकच राहिलं पंजाब. हे पंजाब तर इथंपर्यंत पसरलेलं होतं. ठीक आहे. आता तुम्ही एक मूवी बघितला असेल केसरी नावाचा, अक्षय कुमारचा आलेला मूवी केसरी. तर ते पंजाबी लोक एवढे पॉवरफुल होते की अफगाणिस्तानच्या सीमेवर असणारा एक सारागडी नावाचा किल्ला होता, बरोबर का. आणि ते सारागडी किल्ला 1828 पर्यंत, 18 ते 28 पर्यंत हे लोक सांभाळत होते. आणि तो रिअल स्टोरीवरचा मूवी आहे. आपल्याला इतिहास चुकीचा शिकवला, एवढे लढाऊ योद्धे होते ते कधी शिकवलेच नाहीत आपल्याला. ते आता लक्षात येतात, आता समोर येतात. ठीक आहे. परवाच एक नेटफ्लिक्सला एक मूवी आलाय महाराज म्हणून. 1862ची केस आहे सुरतची, की देवाच्या नावाखाली अंधश्रद्धा किंवा कर्मकांड कसं केलं जातं, आणि त्याच्यावरती तो मूवी निघालाय. आणि त्यावेळी मानहानीची केस चालत होती. एवढी मानहानीची केस, आता आपण करोडचे दावे बघतो की नाही, तर ते 1862 मध्ये नुकतंच हायकोर्ट बनवलेलं होतं. 1861च्या कायद्यानुसार 62 मध्ये 3 हायकोर्ट बनली होती. पहिलं बॉम्बे, नंतर बंगाल, नंतर मद्रास. आणि यामध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या अंतर्गत सुरतमध्ये कोर्ट होतं. त्यामध्ये काय केलं होतं, जदुनाथ महाराज याच्यावरती मानहानीची केस होती. इंटरेस्टिंग आहे का, समाज सुधारकावरती. तर असा हा इतिहास जातो. ठीक आहे. इथंपर्यंत समजलं सगळ्यांना हे. ठीक आहे. आता याच्या पुढे थोडंसं जाऊया. मी हे सांगतोय तुम्हाला की परकीय आक्रमण, भारतात आल्या 4 कंपन्या, त्यांनी युद्धाला सुरुवात केली होती. युद्धाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी काय केलं, तर जे प्रदेश जिंकलेला आहे त्यावरती आपल्या लोकांची अपॉइंटमेंट केली पाहिजे ना. तो जिंकलेला प्रदेश असाच हातातून निघून गेला तर काय करायचं, म्हणून त्यांनी गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय ह्या लोकांची नेमणूक करायला सुरुवात केली. बघा आता गव्हर्नर म्हणजेच काय, तर याच्यावरती 12 प्रश्न होतात तयार, 10 ते 12 प्रश्न. तर बंगालचा पहिला गव्हर्नर, पहिला गव्हर्नर, शेवटचा गव्हर्नर. आता हा बंगालचा गव्हर्नर जो आहे, तर याला प्रमोशन दिलं, पूर्ण भारताचा गव्हर्नर बनवला, बंगालचा गव्हर्नर जनरल बनवलं. तर बंगालचा गव्हर्नर जनरल पहिला, शेवटचा, 4 प्रश्न झाले का तयार. त्यानंतर हे पद बरखास्त केलं, भारताचा गव्हर्नर जनरल पहिला आणि शेवटचा. ठीक आहे. त्यानंतर आता हे पण पद बरखास्त केलं. मग आता काय करायचंय, तर 1857च्या उठावानंतर 1858चा कायदा आणला. त्या कायद्याने गव्हर्नर जनरल हे पद रद्द केलं, कारण कंपनीचं प्रशासन रद्द केलं होतं, कॅन्सल झालं. व्हाईसरॉयाला पहिला आणि शेवटचा. तर असे जे आहेत टोटल प्रश्न ते 10 ते 12 क्वेश्चन बनतात. आणि यावरतीच प्रश्न आला होता की भारताचा शेवटचा भारतीय गव्हर्नर जनरल कोण, सी राजगोपालचारी, 2018चा क्वेश्चन होता तो. ठीक आहे. तुम्ही आता ते क्वेश्चन पेपर आले की तुम्ही बघू शकता. यानंतर काय केलं माहिती आहे, हा गव्हर्नर जनरल जे होते ना, हे सगळे पद तर आपल्या पद्धतीनं राज्यकारभार करू लागले. मग याच्यावरती अंकुश ठेवला पाहिजे कोणीतरी, म्हणून काय केलं, तर कायदे आणले. मग कायद्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. कायद्याचे प्रकार कोणते पडतात, तर इथं सनदी कायदे. तर 1793 पासून 1853 पर्यंत 4 सनदी कायदे आणले. यानंतर दुसरे कायदे कोणते बनवले होते, तर सुधारणा कायदे. मग सुधारणा कायदे 1909 आणि 1919. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरे कोणते कायदे आणले, परिषद कायदे आणले. तर 1861, 1892 आणि इथं 1909 ह्याला 2 ठिकाणी कन्सिडर केलं जातं. तिसरा प्रकार कोणता होता, भारतीय शासन कायदे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, त्याला भारत शासन कायदे म्हणतात. तर तसे 3 कायदे होते. 1858, ओके, इथं भारत शासन कायदे 1858चा पहिला, 1919 आणि 1935 असे 3 कायदे. तर हे कायदे खूप महत्त्वाचे आहेत, वारंवार तुम्हाला प्रश्न विचारतात. यानंतर बघा पुढे जाऊया थोडंसं. काय आलं, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास. म्हणजेच काय, इंग्रज सरकारला असं वाटलं की आपण काय करतोय, ह्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल युद्ध करून आणि वेगवेगळ्या व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून भारतीय लोकांवरती शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक असा दबाव ठेवलेला आहे. आता त्यांना थोडंसं काहीतरी सूट दिली पाहिजे. मग काय करायचंय, त्यांना शिक्षणामध्ये मोकळीक द्यायचंय. म्हणजेच काय, तर पहिलं अस्पृश्य आणि सवर्ण एकत्र शिकत होते का, नाही, तर त्यांना एकत्र बसवायचं आणि त्यांना शिक्षण द्यायचं. हा वर्ग थोडासा शिकला पाहिजे, जेणेकरून आपल्या ऑफिसमध्ये फक्त ऑफिस वर्क काम करता येईल, त्याच्याकडून मदत मिळवता येईल. म्हणून त्यांनी काय केलं, शैक्षणिक कामाला सुरुवात केली, शैक्षणिक सुधारणेला सुरुवात केली. आर्थिक बाबतीमध्ये काही सुधारणा केली का, नाही, पण भारतीय लोकांनी शेती करायची.
आणि सेतूतून मिळालेला कच्चा माल आपल्याला द्यायचा, तो आपण इंग्लंडला घेऊन जायचा, पक्का बनवायचा आणि त्या पक्क्या मालाला बाजारपेठ म्हणजे भारतीय लोकांची वस्ती. आणि म्हणून यांनी आर्थिक सामाजिक विकासाला म्हणजेच काय, तर महात्मा फुलेंना असं वाटलं की एखादी स्त्री सती जाते तर तिला विरोध केला पाहिजे, तिला जाऊ दिलं नाही पाहिजे. एखादी स्त्री विधवा होते तर तिचा पुनर्विवाह केला पाहिजे. एखाद्या व्यक्तींना म्हणजे वंचित व्यक्तींना शिक्षण दिलं पाहिजे. तर त्याच्यासाठी इंग्रज सरकारने यांना खूप मदत केली. म्हणजेच शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासाला इंग्रजांनी मदत केलेली होती. आणि म्हणून हा विकास पण त्यांना वाटलं की थोडासा आपण केला पाहिजे. भारतीय लोकांवरती नेहमीच आपण जर असा अंकुश ठेवला पिळवणुकीचा, तर ही लोक आपल्याला एकदम असा उफाळून येईल, त्यांचा 1857 सारखा ब्लास्ट होईल. आणि म्हणून त्यांनी सुधारणा करायला सुरुवात केली. त्या सुधारणाला एक वाक्य म्हटलं जातं, त्याला म्हणतात सेफ्टी वॉल. बरोबर ना? एखाद्या बलूनमध्ये जर तुम्ही त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त हवा भरली तर तो बलून फुटणार आहे. पण त्याला थोडासा कुठेतरी छोटा होल बनवला आणि तुम्हाला पाहिजे तशी हवा भरली तर तो फुटणार नाही. का? तर त्याला एक वॉल आहे ना, सेफ्टी वॉल. तो आतमधला उद्रेक बाहेर नाही येणार आहे. जसा 1857 मध्ये उद्रेक बाहेर आलेला होता आणि 1857 मध्ये प्रत्येक घटकाने इंग्रजांच्या विरोधामध्ये काम केलेलं होतं. तर तसं यांनी सेफ्टी वॉल म्हणजेच ह्या शैक्षणिक सुधारणा, सामाजिक सुधारणा, आर्थिक सुधारणा करायला सुरुवात केली. यानंतर बघा संघटना. आता संघटनामध्ये दोन प्रकार येतात. कोणते? तर एक येतात सामाजिक संघटना, ओके, आणि दुसरा कोणत्या येतात? राजकीय संघटना. एक सामाजिक आणि दुसऱ्या राजकीय. आता सामाजिक संघटना जर म्हटलं तर कोणत्या संघटना सामाजिक मध्ये येतात? राजाराम मोहन रॉय, आत्मीय सभा, ब्राह्मो समाज, त्याच्यानंतर मानवधर्म समाज, परमहंस, प्रार्थना समाज, पुणे सार्वजनिक सभा, सत्यशोधक समाज, आर्य समाज, बरोबर का? त्याच्यानंतर थिओसॉफिकल सोसायटी, रामकृष्ण परमहंस आणि भारत सेवक समाज, एवढे सगळे, डेक्कन रयत सभा. तर एवढे सगळे संघटना ह्या सामाजिक संघटना येतात. ठीक आहे, सामाजिक. आता राजकीयमध्ये कोणकोणते येतात? तर राजकीय सभेमधले 4 भागात विभाजन होतं. कसं? बंगालमध्ये पहिल्या संघटना, नंतर मद्रासमध्ये, नंतर बॉम्बे प्रांतामध्ये आणि शेवटचा कोणता आहे? तर भारताच्या बाहेर म्हणजे ॲब्रॉड इंडिया काही संघटना स्थापन झाल्या होत्या. उदाहरणार्थ दादाबाई नौरोजी लंडनच्या संसदेचे सदस्य बनले होते, तिथं निवडून आले होते आणि त्यांना असं वाटलं की आपण तिथे एक संघटना बनवावी. का? तर तिथल्या भारतीय लोकांना, इंग्रजी लोकांना भारतावरती तुमची लोक कसा अन्याय करतात हे दाखवून द्यावं याच्यासाठी. म्हणजे हे बंगाल, मद्रास, बॉम्बे आणि भारताच्या बाहेर हे राजकीय संघटना. ठीक आहे. आता ह्या संघटनाने आपापल्या पद्धतीनं काम केलं आणि आपापल्या एरियामध्ये काम केलं. उदाहरणार्थ कोणती? तर सत्यशोधक समाज घेऊ आपण, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. कशावरती काम केलं होतं त्याने? स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, बरोबर का? त्याच्यानंतर समान दर्जा, या सगळ्यांसाठी काम केलं होतं. किंवा इथं वर्चस्ववादी असणारे ब्राह्मण समुदाय जे आहे तर त्यांना बाजूला सारून आपण देव आणि सर्वसामान्य माणूस यांना भेटण्यासाठी ह्या मधल्या व्यक्तींची गरज नाही. ठीक आहे, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी, असं या संघटनेनं काम केलं. काम करत गेले आणि कुठेतरी संपून गेले. एक विचारधारा त्यांनी फक्त पेरली. पण ह्या संघटना ज्या होत्या ना तर यांचा परिणाम काय झाला माहिती आहे का? 1885 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस बनली. या सगळ्या संघटना एकत्र आणल्या, हे राजकीय संघटनांचा परिणाम झाला. त्यानंतर बघा महत्त्वाच्या व्यक्ती, इथं महत्त्वाच्या व्यक्ती आणि इथं महत्त्वाच्या व्यक्ती, सामाजिक आणि राजकीय, तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्ती येतात. त्यानंतर पुढे जाऊया महत्त्वाच्या घटना कोणकोणत्या घडल्या. तर महत्त्वाच्या घटनांमध्ये बघा काही दुष्काळ आयोग नेमलेले होते, बरोबर का? त्याच्यानंतर इथं महसूल वसुलीच्या पद्धती होत्या, महसूल वसुली कशी करायची आहे. त्यानंतर शैक्षणिक सुधारणा इंग्रजांनी केलेल्या होत्या. त्याबरोबरच ह्या महत्त्वाच्या जेवढ्या घटना इंग्रज आणि भारतात प्रति केलेल्या होत्या त्या सगळ्या घटना टप्प्याटप्प्याने 1947 पर्यंत आपल्याला घेता येऊ शकतात. ठीक आहे, म्हणजेच कधीपासून? तर 1600 मध्ये कंपनी आली, वखारी स्थापन करायला सुरुवात केली, तेव्हापासून हा इतिहास पूर्ण म्हणजेच या महत्त्वाच्या घटना 1600 ते 1947 पर्यंत. म्हणजे डायरेक्ट प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी ध्वज फडकवला म्हणजेच आपला इतिहास तिथं संपला. आणि तिथे इतिहास संपला, जिथे इतिहास संपला तिथून राज्यशास्त्र विषय सुरू झाला. कसा?
तर 47ला ॲक्च्युली राज्यशास्त्र विषय अगोदर सुरू झाला होता 46मध्ये. हंगामी राज्यघटना सुरू झाली, हंगामी मंत्रिमंडळ आलेलं होतं. तर या दरम्यान राज्यघटना म्हणजे जिओग्राफी जिथं संपतो तिथं हिस्ट्री सुरू होतो, हिस्ट्री जिथं संपतो तिथं पॉलिटी सुरू होतं, आणि पॉलिटी जिथं संपतो तर त्याच ठिकाणी दोन विषय सुरू होतात, एक सायन्स टेक आणि दुसरं इकॉनॉमिक्स आणि तिसरा करंट अफेअर्स. ठीक आहे. तर हे एक विषय आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला तो अभ्यास करायला सोपं जातं. मग इतिहास आहे, इतिहासामध्ये पॉलिटी पण इथं सायमल्टेनियस संपत आला की सुरू होऊन जातो. ठीक आहे. अशा पद्धतीने इथं आलो. त्यानंतर बघा, इंग्रजांच्या विरोधामध्ये चळवळी आणि आंदोलनं सुरू होती. आता चळवळी आणि आंदोलनं सुरू जर होती तर ते कोणाच्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीनं होती तर बघूया. आंदोलनं आणि चळवळी, शेतकरी आंदोलनं होती का? येस. त्यानंतर आदिवासी होती का? होती. त्याबरोबरच कामगार होती का? कामगार चळवळी होत्या. त्याबरोबरच दलित चळवळ होती. त्यानंतर सत्यशोधक चळवळ होती. त्याचबरोबर इथं अनेक लोकांनी आपापल्या पद्धतीनं आंदोलन केले. आता हा एक भाग झाला. दुसरा भाग कोणता आहे तर स्वातंत्र्यासाठीची आंदोलनं म्हणजेच कोणी केली होती? महात्मा गांधीजी घ्या किंवा गांधीजींसारखे अनेक समर्थक होते ज्यांनी आपापल्या पद्धतीने, मग असहकार, छोडो भारत, सविनय कायदेभंग, अशा अनेक आंदोलनं आणि चळवळीमध्ये ह्या सगळ्या राष्ट्राच्या निर्माण करणाऱ्या लोकांनी आपला सहभाग नोंदवला होता. याला म्हणतात आंदोलनं आणि चळवळी. मग इथं जेव्हा काँग्रेस तयार झाली होती, ह्या संघटनेमध्ये सामाजिक आणि राजकीयमध्ये मी इंडियन नॅशनल काँग्रेस सांगितलं होतं. तर इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये जेव्हा सुरू झाली त्यावेळी दोन गट पडले होते. दोन गट कोणते? एक जहाल गट आणि दुसरा मवाळ गट. पहिला मवाळ गट होता आणि दुसरा जहालवादी गट होता. हा आहे 1885 पासून 1905 पर्यंत. 1905 पासून 1920 पर्यंत हा जहालवादी गट आहे. लोकमान्य टिळकांचा. हा आहे कोणाचा? गोखले, फिरोजशाह मेहता यांचा. आणि रानडे, तर हा कोणाचा आहे? फक्त गोखले. ठीक आहे. अरविंद घोष, त्याबरोबर सुरेंद्रनाथ बॅनर्जी, म्हणजे लाल बाल पाल आणि घोष, ह्या चौघांचा हा जहालवादी गट आहे. ठीक आहे. परत ब्रिटिशांप्रती ब्रिटिशांची नीती कशी होती भारताप्रती? तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक बाबतीमध्ये आपल्याला यांच्यावरती अंकुश ठेवायचा आहे, पण विकास पण थोडासा करायचा आहे. तर ही त्यांची नीती होती आणि त्या नीतीच्या अंतर्गत राहून भारतीय लोकांवरती त्यांनी 190 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी राज्य केलेलं होतं. आणि सर्वात शेवटी जो सुरू होतो तो गांधी युग आहे. गांधी युग कधी सुरू होतो? 1920 पासून 1947. पण ॲक्च्युली महात्मा गांधीजी 1915ला भारतात आले होते ना, 9 जानेवारी 1915ला. त्या दिवसाला काय म्हटलं जातं? भारतीय प्रवासी दिवस साजरा केला जातो, कारण ते आफ्रिका सोडून कायमस्वरूपी भारतात वास्तव्याला आलेले होते. तर 15ला आले आणि त्यांना काय सांगितलं माहिती आहे का? तर त्यांचे गुरु होते, राजकीय गुरु कोण होते? गोखले. तर गोखलेने सांगितलं की गांधीजी तुम्ही संपूर्ण भारतामध्ये फिरा आणि भारतीय लोकांच्या समस्या समजून घ्या. तर गेल्या वर्षी आयोगाने प्रश्न विचारलाय की महात्मा गांधीजी कोणाच्या सांगण्यावरून पूर्ण भारताची भ्रमंती करत होते? तर गोखलेंच्या. गेल्या वर्षी प्रश्न होता 2023ला. तर 15 पासून 17 पर्यंत महात्मा गांधीजी फिरले आणि 17ला त्यांनी एक आंदोलन सुरू केलं. ते कोणतं होतं? चंपारण्य आंदोलन होतं, बिहारच्या मोतीहारीमध्ये. नेणीचा सत्याग्रह म्हणू आपण त्याला. आणि महात्मा गांधीजी ॲक्च्युली 1917 पासून 1947 पर्यंत फुल ॲक्टिव्हली काम करत होते. म्हणजेच हा आहे गांधी युग. बरं, ह्या गांधी युगामध्ये काय काय येतं? आंदोलने येतात, चळवळी येतात, मोर्चा येतात. हे सगळं ह्या गांधीजींच्या युगामध्ये येऊन जातं. मग 1917चं चंपारण्य घ्या, खेडा घ्या, अहमदाबाद घ्या, त्यानंतर असहकार चळवळ घ्या, सविनय कायदेभंग घ्या, त्याचबरोबर पुणे करार, ठीक आहे, गोलमेज परिषदा, पुणे करार, त्याचबरोबर 1942ची छोडो भारत आंदोलन आणि 1947 भारताचं स्वातंत्र्य. तर एवढ्या सगळ्या घटना गांधी युग याच्यामध्ये येऊन जातात. तर हा आधुनिक भारताचा इतिहास हा पार्ट आहे. याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट मी येतात तुम्हाला विश्लेषण करून सांगितलेलं आहे. हां, आता हेच जर तुम्हाला बघायचं असेल तर याच्यामध्ये पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलेले आहे. हे जो सिलेबस आहे याचं काम चालू आहे याच्यावरती. याची PDF मी आता पण देऊ शकतो, पण याच्यावरती काम सुरू आहे थोडंसं.
म्हणजे काही वर्ष काही राहिलेलं आहे याच्यामध्ये, एखादं किंवा काहींचं असं वर्ष वगैरे चुकून राहिलेलं आहे, तर मी करेक्शन करतोय, फक्त तुम्हाला इथं दाखवायला आहे ओके, फक्त फायनल करायचं याच्यावरती डिझाईन करून, ठीक आहे. म्हणून आता तुम्हाला सांगत होतो मी मगाशी गव्हर्नर जनरल सांगत होतो हे पार्ट, बरोबर का. तर हा पार्ट जर एक फक्त डेमो म्हणून जर दाखवायचा म्हटलं तुम्हाला, तर इथं बघा गव्हर्नर जनरल यांचं विभाजन कसं केलेलं आहे, यांचं विभाजन कसं केलेलं आहे. तर ओके, तर हे गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय, ठीक आहे. आता बंगालचे गव्हर्नर, बंगालचे गव्हर्नर जनरल, भारताचे गव्हर्नर आणि भारताचे व्हाईसरॉय, ह्या 4 भागामध्ये विभाजन. बंगालचे गव्हर्नर एकच आहे, बंगालचा गव्हर्नर जनरल, भारताचा गव्हर्नर जनरल आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी भारताचे व्हाईसरॉय. मग हा लॉर्ड कॅनिंग पासून सी राजगोपालचारी इथपर्यंत. आणि तुमचा आयोगाचा क्वेश्चन इथं विचारलाय सी राजगोपालचारी यांच्यावरती, ठीक आहे. पुन्हा आता मगाशी काही सांगत होतो त्यापैकी बघा महत्वाचे कायदे, त्या कायद्यांचं विभाजन मी तिथे लाईन मारून केलं होतं. हे कायद्याचं विभाजन असं करता येतं: नियंत्रणाचे कायदे, सनदी कायदे, परिषद कायदे, सुधारणा कायदे आणि भारत शासन कायदे, ठीक आहे. तर असं सिलेबसचं विभाजन केलंय. म्हणजे असं म्हटलं जातं, आम्हाला दिल्लीमध्ये सांगितलं होतं की तुम्ही जर फक्त सिलेबस पाठ केला, फक्त सिलेबस, आयोगाचा दिलेला सिलेबस त्या विषयासंबंधीचा, तर तुमचा 20% अभ्यास पूर्ण होतो. तुम्ही त्या विषयामध्ये एकही पुस्तक एकही अक्षर नाही वाचलं तरी चालतंय. तर फक्त सिलेबस जरी पाठ केला ना तरी तुमचा 20% अभ्यास पूर्ण होतो. हे त्यावेळेच्या आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं. म्हणून आत्ताचा सिलेबस तुमचा पाठ आहे का? सिलेबस पाठ जरी झाला तर तो सिलेबस काय करायचा आहे, त्याला डिकोड करायचा आहे. हा सिलेबस पूर्ण डिकोड केलं, एवढं पोस्टमार्टम केलंय की अगदी पूर्ण इतिहासच पाठ होऊन जातो याच्यातच. एवढा अगदी सूक्ष्म त्याला काम, त्याच्यावरती काम केलं. म्हणून याच्यावरती जर काम केलं तुम्ही सिलेबसवरती, तर तुम्हाला तो कंटेंट जो आहे ना रेफरन्स बुकमधून उचलायचा, ते कळतं लगेच की कशावरती काम केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं, एक तर हा सिलेबस, आणि जेव्हा सिलेबस पाठ होतो तर सिलेबस पाठ झाल्यानंतर तुमचा पुढची स्टेप जाते कोणती, तर आयोगाचे विचारलेले प्रश्न. आयोगाचे विचारलेले प्रश्न म्हणजेच काय असतं की आयोगाने आतापर्यंत कोणत्या टॉपिकवरती फोकस केलेला आहे आणि कोणत्या टॉपिकवरती रिपिटेशन झालेलं आहे, ठीक आहे. असं म्हणजे जाताना मी तुम्हाला सांगणार आहे की ती चतुसूत्री पण काय प्रकार होता की ज्याच्यावरती आयोगाचे मॅक्झिमम क्वेश्चन आलेले आहेत. बघा इथं तुम्हाला एक फक्त डेमो दाखवतो की इथं घटक आणि उपघटक हे 2 दिलेले आहेत, बरोबर. आता घटक आणि उपघटक दिले, मग तुम्हाला पटकन लक्षात आलं पाहिजे की कोणत्या घटकावरती क्वेश्चन आलेला आहे, घटक काय आहे आणि त्याच्यावरती प्रश्न कसा आलेला आहे. बघा इथं 2018चा, 18 पेक्षा मी डायरेक्ट पुढचा क्वेश्चन पेपर घेतो 23चा. 23ला 10च प्रश्न आले होते आणि 23 पासून 10च इतिहासाला प्रश्न विचारतात, पण कंटेंट खूप मोठा इतिहासाचा, तो वाचता वाचता अगदी नाकी नऊ येतं, ठीक आहे. बघा तर कामगार चळवळ विचारले, नारायण मेघाजी लोखंडे, बॉम्बे मिल हँड असोसिएशन नावाची संघटना आहे जी 1884 मध्ये मुंबई या ठिकाणी त्यांनी बनवली होती. प्रत्येक परीक्षेला नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कामगार चळवळीवरती क्वेश्चन विचारलाय, प्रत्येक परीक्षेला विचारलेले. इकडचा क्वेश्चन इकडे IGT आलेला आहे, ठीक आहे. पुढचा 1857चा उठाव, इथं 2 क्वेश्चन आले दिसतात का? प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 1857चा उठाव दिसतो. ओके, 1857चा उठाव दिसला का? दिसला का? ओके. त्यानंतर आता समाज सुधारक, मी इथं जरा अजून जास्त डिटेल्स द्यायला पाहिजे होतं, पण समाज सुधारक मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला किंवा पुढे परत कधी भेट झाली तर त्यावेळी मात्र तुम्हाला समाज सुधारकाचं सांगतो. समाज सुधारक मी 6च सांगतो. ह्या 6 पैकी 4 समाज सुधारकावरचे क्वेश्चन फिक्स असतात, फिक्सच. कारण का तर ॲनालिसिस याचं जोपर्यंत आपण व्यवस्थित नाही करत तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही. मग सुपर 6 कोणते आहेत हे सांगितले की त्याच्या बाहेर प्रश्न जातच नाही. म्हणून हे सांगायचा उद्देश काय होता, तर हे जे टॉपिक दिलेले असतात, उदाहरणार्थ पहिला प्रश्न आहे कामगार संघटना. कामगार संघटनेमध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेली आहे कोणती संघटना? मुंबई गिरणी कामगार संघ, मराठीत नाव आहे. त्याला इंग्रजीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात, बॉम्बे मिल हँड असोसिएशन. 1884 23 सप्टेंबरला उभा केलेली संघटना. ह्यामध्ये सदस्य कोण कोण होते यावर क्वेश्चन तुम्हाला आयोगाने विचारलंय, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे 1857चा. शिंदे आणि निजाम यांनी काय केलं होतं, इंग्रजांबरोबर प्रामाणिक राहिले होते, ना की उठाववाल्यांना मदत केली होती. हे निजाम म्हणजेच कोणते? हैदराबादचे. आणि शिंदे म्हणजेच कोण होते? ग्वालेरचे शिंदे. ते ज्योतिरादित्य सिंधिया वगैरे आहेत ना, ते शिंदे आहेत, त्यांना सिंधिया म्हणतात तिकडे जाऊन आता, आणि ते मराठा सरदार आहेत.
ग्वाल्हेर किंवा ते वरती जे जातात मोठी शहर आहे तिथपर्यंत, आणि त्यांनी काय केलं, इंग्रजांबरोबर प्रामाणिक राहिलेले होते, त्यावर क्वेश्चन विचारलाय. तिसरा आहे प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाची काय केले, 4 विधानं दिलेली आहेत. स्थापना कधी झाली, सदस्य कोण होतं, तत्व काय होतं आणि त्याची कार्यप्रणाली काय होते. मग प्रार्थना समाज तुम्हाला करायचं आहे. मग मगाशी मी तुम्हाला सांगितलं सभा, समाज, संघटना, याच्यामध्ये प्रार्थना समाज पण एक सांगितला होता, ज्याची स्थापना 1867 मध्ये झाली होती. पुढं हिंदू महासभा, याचं अधिवेशन आणि कोणत्या वर्षी आणि कोण अध्यक्ष होतं यावर क्वेश्चन विचारलाय. तर 1857च्या उठावामध्ये इंग्रज अधिकारी कोण होते, ज्यांनी 1857च्या उठावाचा बिमोड केलेला होता. ठीक आहे, असे क्वेश्चन तुम्हाला करायचे. म्हणजे हे घटक आणि उपघटक, जोपर्यंत तुम्ही याच्यावर काम नाही करणार, आता मला शिकवायचं आहे, मला काय अभ्यास नाही करायचा, मला शिकवायचं आहे म्हणून मी याच्यावरती काम केलेलं आहे, पण तुम्हाला पास व्हायचं ना. मग जोपर्यंत तुम्ही हे काम नाही करणार, हे मायक्रो अनालिसिस झालं ना, जोपर्यंत याच्यावर काम नाही करणार तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की इतिहासातला कोणत्या टॉपिकवर फोकस केला पाहिजे. समजतंय? आणि जोपर्यंत तुम्ही करताय ते तोपर्यंतच तुम्हाला लक्षात येतं. मी जर करून दिलं तर ते आयतं होऊन जातं, मग तुम्ही त्याच्यात तुमचं काहीच वापरलेलं नसतं ना. मी ऑलरेडी तुम्हाला रेडीमेड दिलेलं आहे. पण आता एक काम करायचं आहे की आपण एवढं पण लहान नाही आता की कोणीतरी दिलंय आणि त्याच्यानंतर पण आपल्याला काही समजत नाही. पण तुम्हाला ॲज इट इज जर असंच दिलं तर पण त्याच्यावरती तुम्ही अभ्यास तर केला पाहिजे की नेमकं कोणता टॉपिक आहे. म्हणजे काय, एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर मी तुम्हाला 18-19, ठीक आहे, 18-19, 20-21 आणि 22-23 एवढ्या साधारणतः किती झाल्या, 18-19, 20-21 आणि 22-23 6 वर्षाचे ॲनालिसिस करून देतोय. मग 6 वर्षांमध्ये तुम्ही एक काम करू शकता. कोणतं काम आहे, तर सगळे क्वेश्चन पेपर समोर ठेवायचे आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, कॉमन टॉपिक कोणते आहेत, कोणते कॉमन टॉपिक आहेत. मी आता सांगितलं होतं बघा, 1857चा उठाव आहे, बरोबर का. त्याच्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये कामगार चळवळ आहे, अलग लक्षात, शेतकरी चळवळ आहे, आदिवासी आहे, क्रांतिकारी चळवळ आहे. हे सगळं जर असं काढलं ना थोडक्यामध्ये, तर तुम्हाला इतिहासाचे 45 टॉपिक आहेत टोटल. 45 मध्ये तुम्हाला किती करायचे आहेत माहिती आहे का, 20च करायचे आहेत. कारण का, तर अभ्यासासाठी 45 दिलेत, आयोगाने 20 वरतीच विचारलंय, फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारलंय, रिपिटेशन झालेलं आहे. मग तुम्हाला किती करायचे, 20च. मग हे ॲनालिसिस याला मॅक्रो ॲनालिसिस म्हणू आपण. मी तुम्हाला मायक्रो करून दिलं, तुम्ही याचं मॅक्रोमध्ये रूपांतरित करताय. तर जोपर्यंत असं नाही करणार तोपर्यंत तुम्हाला नाही लक्षात येणार. तर हे अंदाज आला असेल तुम्हाला, ह्याचंही थोडक्यामध्ये थोड्या वेळाने तुम्हाला समजावून सांगतो की नेमकं काय करायचं आहे किंवा कसं करता येऊ शकतं. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास. त्यानंतर पुढे जाऊया महाराष्ट्राचा इतिहास. महाराष्ट्रामध्ये काय आहे, तर मराठी भाषिकांचा वेगळा प्रांत पाहिजे, भाषा सुरू झाला होता वाद. मग इथं मराठी प्रांताचा, त्यानंतर राष्ट्रवाद. राष्ट्रवाद म्हणजेच काय, तर मराठी लोकांसाठीच निर्माण झालेला महाराष्ट्र पाहिजे, याच्यासाठीचा हा राष्ट्रवाद. म्हणजे स्वतः त्या देशाप्रती प्रेम तयार होणं म्हणजे त्याला राष्ट्रवाद म्हणू. मग वेगवेगळ्या परिषदा सुरू झाल्या. तर यावर्षी म्हणजे 2023ला गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता, बॅरिस्टर रामराव देशमुख यांच्यावरती प्रश्न आला होता की ... ही परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली भरलेली होती. तर बॅरिस्टर रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली परिषद. तर असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे. पुन्हा महत्त्वाचे व्यक्ती कोण कोण होत्या, प्रके अत्रेपासून शाहीर अण्णाभाऊ साठे, दत्ता गव्हाणकर यांच्यापासून अमर शेख यांच्यापर्यंत, डॉक्टर आंबेडकरांपासून अगदी शंकरराव देव यांच्यापर्यंत सगळ्या व्यक्ती तुम्हाला इथं लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. कोणत्या व्यक्तीचा कुठपर्यंत रोल होता आणि कोणत्या व्यक्तीने काय भाषण दिलं होतं आणि काय रोल प्ले केला होता, ही सगळी माहिती महत्त्वाच्या व्यक्ती याच्यामध्ये येऊन जाते. ठीक आहे. पुढे महत्त्वाच्या घटना. आता उदाहरणार्थ एखादी घटना जर घेतली तर सखा पाटील नावाचे एक व्यक्ती होते जे मोरारजी देसाई यांच्यासोबत सारखं फिरायचे. ठीक आहे, सखाराम पाटील. आता त्यांनी काय म्हटलं माहिती आहे का, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मराठी लोकांना मुंबई मिळणार नाही, बरं का. आणि मोरारजी देसाई काय म्हटले, 5000 वर्षामध्ये आणि काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत मराठी लोकांना मुंबई मिळणार नाही. हे दादरच्या चौपाटीवरती भाषणं केली होती. लोकांनी चपला, दगडं, गोटे मारू लागले. मग त्यांनी गोळीबाराचा आदेश दिला होता. आणि मग नंतर 105 लोक, त्यात प्लस परत एकदा 12 लोक झाली, 117 लोकांचा फ्लोरा फाउंटन या ठिकाणी शहीद झालेली होती मराठी लोक.
आणि त्यांचं तिथं स्मारक आहे. 1 मेला त्याला अभिवादन केलं जातं. तर सांगायचा उद्देश काय, तर ह्या महत्त्वाच्या घटना आहेत उदाहरणार्थ. मग त्याच्यानंतर जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू प्रतापगडावरती आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन करायला, तर मराठी लोकांनी त्यांना घेरलं होतं की म्हणे आम्हाला स्वतंत्र मुंबईसह महाराष्ट्र पाहिजे. मग नेहरूंनी सांगितलं की मी त्याच्यावरती विचार करतो. मग पुढच्याच वर्षी म्हणजेच 1957 मध्ये गुडगाव हरियाणाला इंदिरा गांधीजींना सांगितलं की तू मराठी लोकांचा प्रश्न मिटव. आणि मग इंदिरा गांधींनी पुढाकार घेतल्यामुळे हा मुंबई महाराष्ट्राला भेटले. 57चं ते अधिवेशन. या महत्त्वाच्या घटना आहेत, यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात. मग आयोगाने काय केलं माहिती आहे का, तर 2 प्रश्न विचारले होते. 2 कोणते, तर द्विभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोणते. द्विभाषिक राज्य म्हणजेच कोणतं, तर महाराष्ट्र आणि प्लस गुजरात. ह्या द्विभाषिक राज्याचे पहिलं मुख्यमंत्री कोण होते, तर यशवंतराव चव्हाण होते, वायसी. ठीक आहे. आता ही 1956ची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर 56 नंतर लढा पुन्हा तीव्र झाला. तर मग पुन्हा प्रश्न आयोगाने काय विचारला, तर 1960 मध्ये 2 राज्य वेगळे झाले, एक गुजरात आणि दुसरं महाराष्ट्र. सगळी मागणी मान्य झाली. तर प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राच्या स्थापनेचा कलश महाराष्ट्रात दिल्लीवरून कोणी आणला. हा दुसरा प्रश्न परत पुढच्या वर्षी विचारला, तर त्याचं उत्तर हेच आहे, यशवंतराव चव्हाण. आणि त्यांना पुन्हा ह्या राज्याचा मुख्यमंत्री बनवलं होतं, स्वतंत्र मुंबईचा, बॉम्बे महाराष्ट्राचा. तर असे तुम्हाला क्वेश्चन विचारतात, म्हणून ह्या घटना खूप मॅटर करतात, छोट्या मोठ्या घटना आहेत. पुढे संघर्ष. हा आता मी संघर्ष सांगितलं की तो संघर्ष कसा सुरू होता आणि कुठपर्यंत पोहोचला होता. बऱ्याच लोकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती, बरेच लोक शहीद झाले होते. बऱ्याच लोकांनी, म्हणजे एक उदाहरण सांगायचं तर अमर शेख जे होते हे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीचे होते, अमर शेख. आणि अमर शेख, दत्ता गवाणकर आणि अण्णाभाऊ साठे. माहित आहेत अण्णाभाऊ साठे सगळ्यांना. हां, तर हे 3 जे शाहीर होते, तुम्ही शक्यतो अमर शेख यांना ओळखता, अण्णाभाऊ साठे यांना ओळखता, दत्ता गवाणकर यांना ओळखत नाही जास्त, पुस्तकात आपण ऐकतो. तर ह्या तिघांनी काय केलं होतं माहिती आहे का, तर जनजागृती केली होती. जनजागृती म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या स्टेजेसवरून परफॉर्मन्स करणे, वेगवेगळी कला सादर करणे, लोकांना जागं करणे. मग अण्णाभाऊ साठेंची एक छक्कड लावणी किंवा एक छक्कड गीत, छक्कड म्हणजे उंच स्वरातलं, माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती काय, ते फेमस झालं होतं. आणि तशा ह्या 3 शाहिरांनी काय केलं, पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, लोकांना जागं केलं. लोकांना असं जागं केलं की नाही, मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे. आणि ह्या 3 लोकांचं योगदान होतं. म्हणजे हे 3 लोक कोणत्याही राजकीय ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होते का, नव्हते. हे 3 लोक कोणत्या नेत्याला भेटले का, नाही. हे 3 लोक आंदोलन करत होते का, नाही. फक्त काय करायचं, लोकांना जागा करायचं काम करायचं. ठीक आहे. म्हणून हा संघर्ष या लोकांनी सुरू केलेला होता. परत राजकारण सुरू झालं, ते वेगवेगळा होता. आणि महाराष्ट्रातील समाजसुधारक म्हणजे महाराष्ट्रातील समाजसुधारक का बरं, तर समाज सुधारण्याची चळवळ ही पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा जर कुठं सुरू झाली असेल तर ती वेस्ट बेंगालमध्ये, म्हणजेच त्यावेळच्या बंगालमध्ये. आणि तिथून सुरू झाली, म्हणजेच राजा राम मोहन रॉय यांनी सुरू केली. पण त्याचं लोन म्हणजेच काय, तर ती पसरत कुठंपर्यंत आली, महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रात पसरत आल्यानंतर मग बाळशास्त्री जांभेकर, तेव्हापासून जगन्नाथ शंकर सेठ स्वारगेटला चौक माहिती आहे, स्वारगेटचा, स्वारगेटपासून आता खाली जातो बघा पलीकडे, हडपसर किंवा पुणे स्टेशनकडे जात असताना तिथला जो रोड आहे ना, तर त्या रोडला नाव आहे शंकरसेठ रोड. माहीत असेल शंकरसेठ रोड. का माहिती आहे का, तर हे जे नाना शंकरसेठ जे होते ना, ते यांनी पुणे स्टेशनपासून पर्वतीपर्यंतच्या त्या रस्त्याला पैसे दिलेत बांधकाम करण्यासाठी, तो रस्ता त्यांच्या नावाने. आणि पुणे स्टेशनवरती आज घड्याळ त्यांच्या नावाने, ते शंकरशेठ यांच्या नावाने. ठीक आहे. आता सांगायचा उद्देश काय, तर नाना शंकरशेठ महाराष्ट्रामध्ये मुंबई प्रांतामध्ये सुरुवात केली. आता मुंबई प्रांतात सुरुवात का केली होती, तर याचं जर सांगायचं झालं तर ते एवढे श्रीमंत का होते नाना शंकरशेठ. इथं एक मी युद्धाचा प्रसंग तुम्हाला सांगत होतो बघा, म्हैसूरचं युद्ध. इथं हे सांगितलं का, म्हैसूरचे युद्ध 1799. आणि या युद्धामध्ये जगन्नाथ शंकरसेठ जे होते, तर यांचे वडील म्हैसूर प्रांतातून खूप मोठं पैसा, टिपू सुलतानचा पराभव झाल्यानंतर खूप सारं पैसे घेतलं आणि ते पळून आले ठाण्याला. आलं लक्षात, ठाण्याला पळून आले, ठाण्याला. आणि ठाण्याच्या जवळ असणाऱ्या मुरबाड या ठिकाणी ते राहू लागले.
आणि याच ठिकाणी त्या नानांचा जन्म झाला. नाना म्हणजे शंकर सेठ, जगन्नाथ शंकर सेठ यांचा जन्म झाला. आणि ह्या नानांनी काय केलं तर आपला सगळा जो पैसा आहे तर कोणत्याही वाईट मार्गाने कमवलेला नव्हता, म्हणून तो आलेला पैसा जो आहे ना तो लोकांच्या सत्कर्मी लावायचा आहे, म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी. तर एक उदाहरण सांगायचं जर झालं तर लोकांना स्मशानभूमी नव्हती, म्हणून यांनी काय केलं माहिती आहे का, तर स्मशानभूमी नाही ना तर आपण काय करू, आपली जमीन देऊ. मुलींना शिक्षणासाठी तुम्हाला विल्सन यांना जागा नाही ना, तो एक काम कर, माझ्या वाड्यामध्ये राहा, मी दुसऱ्या खोलीमध्ये शिफ्ट होतो, तू मुली घेऊन तिथं शिकव उद्यापासून. हे ते करत होते काम, आलं लक्षात. म्हणून हे जगन्नाथ शंकर सेठ म्हणजे हे नाना होते. आता हे नानांपासून जी सुरुवात झाली, ॲक्च्युली बंगालपासून सुरुवात झाली, महाराष्ट्रात आलं आणि महाराष्ट्रात आल्यानंतर पुणे हे समाजसुधारकांचं कर्मभूमीच बनली. मग आगरकरांपासून महात्मा फुलेंपर्यंत, लोकहितवादींपासून वीर शिंदेपर्यंत आणि आंबेडकरांपासून सगळे समाजसुधारक इथंच काम करत होते. मग तुम्ही पुण्यातल्या कुठल्याही पेठेमध्ये जर गेला तर समाजसुधारकाचा वसा आणि वारसा तुम्हाला भेटून जातो. म्हणून पुण्यात जोपर्यंत आहात तोपर्यंत ह्या लोकांनी काय काय केलंय ना, किमान तिथं तरी भेटी द्या. लक्षात आलं का? म्हणजे मी काय केलं माहिती आहे का, माझी जी बॅच होती इतिहासाची इथंच असते, त्या बॅचला 13 एप्रिल ही तारीख होती, आता एप्रिलची. आणि मी त्यांना काय म्हटलं, आज सुट्टी आहे क्लासला आणि उद्याचा दिवस होता 14 एप्रिलचा. मग त्यांना काय केलं, आज सुट्टी आहे पण म्हटलं आपण थोडंसं फिरून येऊ बाहेर. मग बॅचच्या पोरांना काय केलं, एक गाडी, म्हणजे त्यांना सरप्राईज, थोडंसं अचानक सरप्राईज दिलं तर भारी वाटतं. मग यांना काय केलं, गाडी बुक केली आणि त्यांना घेऊन गेलो कुठं माहिती आहे का, तर चला म्हणे जाऊ आपण फिरायला. मग गाड्या बुक केल्या होत्या आणि त्यांना घेऊन गेलो SB रोडवरती. SB रोडवरती माहिती आहे की SB रोड, सेनापती बापट रोड. आणि तिथं सिम्बॉयसिस कॉलेजचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आहे, तिथे घेऊन गेलो. आणि त्या म्युझियममध्ये काय माहिती आहे का, की ज्या डॉक्टर आंबेडकरांनी घातलेले कपडे आहेत, जे वापरलेले चमचे, बसायची खुर्ची, जिथं शेवटचा श्वास घेतला आणि ज्या टेबलवर बसून डॉक्टर आंबेडकरांनी संविधान लिहिलं, हे सगळं साहित्य तिथे आहे. आणि मग तिथं जाऊन त्यांना आंबेडकर समजावून सांगितला. किती तारखेला, 13 तारखेला. आणि दुसऱ्या दिवशी काय आहे, आंबेडकरांची जयंती. आलं लक्षात. आता हे पोरं आयुष्यात कधी विसरणार नाहीत की आम्हाला आंबेडकर जाऊन तिथं सांगितलंय. लक्षात आलं. म्हणजे असं प्रॅक्टिकली. आता त्या दिवशी काय केलं, माझ्या घराच्या जवळ एक क्लास होता हडपसरमध्ये, आणि ते सर काय म्हणे, 10वी 12वीची मुलं आहेत आणि रविवारी आमच्यासोबत तुम्ही आले पाहिजे कुठेतरी, म्हणजे एका ठिकाणी आले पाहिजे. ते घराच्या तिथंच येऊन थांबले, मला यावं लागतंय. मी म्हटलं आता वेळ लागेल आवरायला. तर ते घेऊन गेले कुठं माहिती आहे का, मस्तानी तलाव तिकडे. आणि ते मस्तानी तलाव दिवे घाटात आहे तिथं. आणि तिथं गेल्यानंतर मला म्हणले मस्तानी तलावाची माहिती सांगा. आता मला माहीत होतं सगळंच. मग मी ते काय केलं, त्या मुलांना सगळं बसवलं आणि मस्तानी तलावाची माहिती सांगितली. म्हणजे फील्डवर गेल्यानंतर तुम्हाला त्याच तलावात बसून मी त्यांना तलावाची माहिती सांगतोय. ते पोरं काय विसरणार आहेत का? तशाच पद्धतीनं इथं पुण्यामध्ये आलात ना तर समाजसुधारकांचा वसा आणि वारसा प्रत्येक गल्लीमध्ये बोळामध्ये ठेवलेला आहे. तो तेवढा बघितल्याशिवाय जायचा नाही जोपर्यंत पास होता. अधिकारी झाल्यानंतर तुम्ही फिरकत नाही इकडे, मला पण माहिती आहे. ठीक आहे. तर हे झालं काय, समाजसुधारक. मग समाजसुधारकामध्ये सुपर 6 कोणते आहेत तर ते पण तुम्हाला सांगून देतो. या सुपर 6 वरती ना फिक्स क्वेश्चन येतो. आणि 2021 पासून अतिशयोक्ती नाही सांगत आहे, तर कोणताही यूट्यूबचा व्हिडिओ माझा काढायचा 21 पासून 4 सप्टेंबर 2021 ची अशी परीक्षा आहे की मी 2 तारखेला यूट्यूबला लेक्चर घेतले आणि त्यातली ॲज इट इज लाईन 4 सप्टेंबरच्या परीक्षेला आलेले. तर 21 सप्टेंबर पासून प्रत्येक परीक्षेत किमान 1 ते 2 क्वेश्चन मी यूट्यूबला घेतो, त्यातले असतात. इव्हन राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो. तर हे आहे ऑलरेडी, आणि आहे असाच प्रश्न येतात, मी त्यात काहीच बदल करत नाही. म्हणजे मला नाही कळत की ते प्रश्न बनवलेले कसे असतात, पण प्रेडिक्ट म्हणतो ना आपण, प्रेडिक्शन किंवा ॲनालिसिस म्हणतो, तर त्याच्यामध्ये जेवढं आपण वेळ देतो ना तर तेवढं ते आपल्याला ॲक्सेस देतं. म्हणून याच्यामध्ये मी इतिहासात दुसरं काहीच करत नाही दिवसभर. मग माझा याच्यावरती खूप प्रेम करतो, मग मला हे काय करतं, सांगतं की हे प्रश्न येणार आहे. तसं तुम्ही प्रत्येक सब्जेक्टला तसा वेळ दिला की ते प्रत्येक सब्जेक्ट तुम्हाला उत्तर पण काढून देतं. ठीक आहे. मग 21 पासून 23 पर्यंत कंटिन्यू माझे प्रश्न यूट्यूबला आलेले आहेत. यूट्यूबचे प्रश्न आयोगाला आलेले आहेत आणि पोरांचे रिप्लाय पण आहेत यूट्यूबच्या खाली. ठीक आहे. आता सुपर 6 म्हणजेच कोणते आहेत तर शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, पंडिता रमाबाई. माझं लेक्चर 2 नंबरलाच होतं बरं का दुसऱ्या दिवशी, माझी तब्येत ठीक नाही.
म्हणून मी लेक्चर 2-3 दिवस पोस्टपोन केलं होतं. आज खूप नॉर्मल आहे आणि स्लो आहे. माझा असा अवतार नसतो, मी खूप अग्रेसिव्ह शिकवतो. ठीक आहे. पंडित रमाबाई, वीरा शिंदे आणि एक राहिले कोण, महर्षी कर्वे. हे सुपर 6 आहेत आणि याच्यावरती ना 4 फिक्स क्वेश्चन येतात. लिहून ठेवा. परीक्षा झाली नाही आता 2024ची, मला भेटा. असं चॅलेंज लागतं ना असं सांगायला, पण मग हे ॲनालिसिस असतं. ह्यातले 3 ते 4 क्वेश्चन फिक्स असतात. आणि अजून तुम्हाला जर बोनस पाहिजे असेल तर बोनस घ्या. न्यायमूर्ती रानडे, दादोबा तरखडकर फिक्सच, गेली 4 वर्ष यांच्यावरती क्वेश्चन विचारतात. दादोबा तरखडकर आणि काय ते आगरकर नाही, लोकहितवादी. तर हे बोनस आहेत 3, हे 6 तर फिक्सच आहेत. ओके. तर हे सुपर 6 आहेत, हे समाज सुधारक. आणि आता तुम्हाला जर बघायचंच असेल ना तर आता जाऊन काय करायचं आहे, फक्त चेक करायचं की यांच्यावरती क्वेश्चन आले की नाही. तर माझ्याकडे पुस्तक आहे छोटंसं, पण मी नाही आणलं आज. तर तुम्हाला 100% दाखवतो यांच्यावरती प्रश्न आहेत, यांच्यावरतीच. ठीक आहे. तर असे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर थोडंसं पुढे जाऊया. आपला थोडाच वेळ राहिला आहे, एक 10 मिनिट राहिलेले फक्त. 10 मिनिटात संपवून टाकू. ठीक आहे. भरपूर राहिले, शिकवायचे भरपूर, पण आपल्याकडे वेळ नाही तेवढा. आणि हा आहे आधुनिक भारताचा इतिहास. प्रश्न कशावरती किती आलेले आहेत हे खूप मॅटर करतं. मग याच्यावरती फोकस कशाला करायचा आहे, तर इथं बघा महत्त्वाचे कायदे दिलेले आहेत, गव्हर्नर जनरल दिलेले आहे. त्यानंतर ब्रिटिशांचं सामाजिक आर्थिक राजकीय धोरण मी मागाशी ते समजावून सांगत होतो, 25 प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर जमीन महसूल पद्धत आहे, 1857चा उठाव आहे. ठीक आहे. त्यानंतर शिक्षण प्रणालीवरती 10, जहालवाद, मवाळवाद, काँग्रेसवरती 23 क्वेश्चन विचारलेत. जिथं जास्त क्वेश्चन आहेत मी तिथं हायलाईट करतोय. सामाजिक सुधारणा चळवळी. ठीक आहे. तर हे असे क्वेश्चन विचारतात तुम्हाला. त्यानंतर बघा पुढे थोडंसं जाऊया की कोणत्या टॉपिकवरती फोकस केला पाहिजे हे तुम्हाला फक्त हायलाईट करून सांगतोय. बाकीचं मी तुम्हाला याची काही PDF वगैरे अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करतो, किंवा याचं काही यूट्यूबला लेक्चर आहे, हे सगळे यूट्यूबला घेतलेले आहे. त्याची लिंक मी तुम्हाला पाठवून देतो टेलिग्रामवरती. आपलं टेलिग्राम नाही लिहिलं नाही तर हे एक टेलिग्राम आहे. इथं तुम्हाला इतिहासातलं जे तुम्हाला पाहिजे ना ते तुम्ही सर्च करू शकता आणि ते तुम्हाला तिथं भेटून जाईल. हे सर्च सेव्ह करून ठेवा. हिस्ट्रीची विकिपीडिया बनवलेली आहे याला. इतिहासाचं तुम्ही काही जरी शोधलं तर ते त्याच्यावरती भेटून जाईल. हे टेलिग्रामचं चॅनल आहे, हिस्ट्री फॉर म्हणजे 4 ALL ऑल, हिस्ट्री फॉर ऑल. ह्यावरती तुम्हाला सगळं काही भेटून जाईल. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला लेक्चर शेअर करण्यासाठी फक्त सांगतो, आणि हे मी लगेच लिंक टाकून देतो आपलं लेक्चर झाल्यानंतर 6:15 दरम्यान. तर इतिहासाचे या टॉपिकवरती असे क्वेश्चन तुम्हाला आतापर्यंत विचारलेले आहेत. 2023चं यामध्ये फक्त मी ॲड केलेले नाहीत, तर काही क्वेश्चन याच्यामध्ये प्लस होतील, एक क्वेश्चन ज्याच्या टॉपिकवरचा आहे. त्यानंतर आता महत्त्वाचं महाराष्ट्राचा इतिहास. समाज सुधारकावरती 32 क्वेश्चन विचारलेत. कामगार, अस्पृश्य आणि स्त्री चळवळ 22 क्वेश्चन. वृत्तपत्र 23 क्वेश्चन. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ किंवा स्वतंत्र चळवळीत महाराष्ट्राचे योगदान 35 क्वेश्चन. संयुक्त महाराष्ट्रात 3 क्वेश्चन. मराठवाडा हैदराबाद मुक्ती संग्राम 2 क्वेश्चन. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा विकास 1960च्या नंतर, तर त्याच्यावरती 4 क्वेश्चन हा मुख्य परीक्षेला येऊ शकतात. तर एवढे क्वेश्चन महाराष्ट्रावरती विचारलेले आहेत. आता 2024चा जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला बघा कमी दिवस राहिलेले आहेत, खूप मॅटर करतं. हे परिस्थिती सगळ्यांची सारखी असते असं आहे का? नाही. प्रत्येकजण संघर्ष करत असतो. आणि जर तुमच्याकडेच 5-50 किलोमीटरची जमीन असते, 2-4 BMW, ऑडी, मर्सिडीज, फेरारी अशा जर गाड्या असतात, 10-15 ट्रॅक्टर आणि 4-5 ड्रायव्हर तुमचे चावे घेऊन उभा राहतात, आज कोणत्या गाडीनं जायचं असं म्हणतात का आपल्याला? काय असं काहीच नाही म्हणत. तर त्याच्यामुळं सगळ्यांची परिस्थिती बेताची असते. पण याचा बाऊ न करता त्यावेळी काही दिवसांपूर्वी पोरं आर्थिक परिस्थितीचा बाऊ करत होते, पण आता हे कारण चालत नाही. कारण बुद्धिमत्ता सगळ्यांना तेवढीच दिलेली आहे. 1350 ते 1400 ग्रामचा मेंदू दिलेला आहे सगळ्यांना. मग ज्याचा वापर जो चांगला करतोय तर त्याचा 100% रिझल्ट येणार आहे. ठीक आहे. वय वाढते की नाही प्रत्येक वेळी, प्रत्येक दिवशी वय वाढते. मग तुमच्याकडे खूप कमी चान्सेस आहेत. आपल्याला असं वाटतं की आज वाढदिवस आहे, नाही तो कमी दिवस असतो आपला. कारण का तर वय कालचा दिवस निघून गेला किंवा आजचा दिवस निघून गेला. म्हणून आजच्या दिवसाचं तुम्ही संध्याकाळी ॲनालिसिस करत चला की मी नेमकं काय केलं.
काही चांगल्या गोष्टी केल्या, काही वाईट गोष्टी केल्या, तर वाईट गोष्टीमध्ये जो वेळ गेलेला आहे तो मला कसा कॉम्प्रेस करायचा हे पण ठरवता आलं पाहिजे. हा तर मुद्दा इथं नाही जमत, पण अपेक्षांचं ओझं दुसऱ्यांकडून वाढू देऊ नका. आणि जेव्हा हा ओझं अनेक लोकांचं वाढत जाईल है ना, घरच्यांचं आहे, मित्रांचं आहे, रिलेटिव्हचं आहे किंवा अजून कोणाचं आहे, ते अपेक्षांचं ओझं वाढत गेलं की तुम्ही त्याच्या खाली दाबले जाता आणि दाबला गेलात की मग तुम्हाला एकदा खाली गेलात की तुम्हाला वर येता येत नाही. त्याच्यामुळे याच्यापासून थोडंसं सावध राहा. आता अभ्यासाचं संदर्भ साहित्य काय करायचं आहे, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे की मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजेच काय आहे तर PYQ. अच्छा, तुम्ही इथं संध्याकाळी 6:30 ते 8:30ला इथे एक बॅच असते, माहिती आहे का तुम्हाला? एक गोष्ट लक्षात ठेवा, मी अभ्यास अजून पण करतोय, म्हणजे मी तुमच्यासारखाच आहे, अभ्यास करतो मी पण. कंबाईन आहे, राज्यसेवा आहे आणि UPSC ह्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये मी अजून परीक्षा देतोय. मी 2011ला पहिल्यांदा दिली होती, मी ठरवलं होतं पहिल्यांदा पास व्हायचं, झालो पण होतो, पण अजून पण देतोय. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता मला एवढं समजलंय ह्या 9 वर्षाच्या पिरियडमध्ये, 2015 पासून मी शिकवतो, ह्या 9 वर्षामध्ये एक गोष्ट मला समजली, ज्याचं PYQ चांगलं आहे, लक्षात आलं, ज्याचं PYQ चांगलं आहे आणि ज्यानं MCQs म्हणजे काय सराव प्रश्न जे आहेत त्या दोन्हींचा ज्याने सराव केलेला आहे ना, तर त्याचा रिझल्ट निघालेला आहे, त्याचा रिझल्ट निघालाय. म्हणून ज्याचे PYQ चांगलं आहे ते PYQ कंप्लीट करून घ्या आणि सराव जो आहे ना तो परीक्षेच्या अगोदर करा. म्हणून इथे एक बॅच असते बघा, संध्याकाळी 6:30 ते 8:30चे. तर तुम्ही, आणि दोन्ही बॅच फ्रीच आहेत ना आपल्या, हे पण फ्री आणि ती पण फ्रीच आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा वेळ द्यायचा आहे. वेळेला महत्त्व दिलं तर तो वेळ तुम्हाला महत्त्व देतो. अदरवाईज ते वेळ म्हणतो की माझ्या वेळेची कदर नाही केली किंवा माझी नाही कदर केली तर मी तुझी कदर करणार नाही. आणि PYQचं ॲनालिसिस करत असताना, आता माझं PhD चालू आहे इतिहासामध्ये, म्हणजे हा अतिशयोक्ती नाही किंवा मी खूप मोठा असा भाग नाही सांगत आहे मी, तर गंमत सांगायची की माझं PhD चालू आहे इतिहासामध्ये, माझं मास्टर ऑफ फिलॉसॉफी झाले, मी एक तत्त्वज्ञानी आहे, माझं नेट क्वालिफाय आहे, इथं कोणीच नाही इतिहास शिकवणार आहे, नेट क्वालिफाय. ठीक आहे. आता मला सांगा की इतिहासाची कन्सेप्ट माझ्या एवढी कोणत्या विद्यार्थ्याचे क्लिअर असेल का? कारण मी दिवसाचा 90% वेळ त्याला देतोय, हे काय जास्त अतिशयोक्ती नाही. सिम्पली सांगायचं काय होतं की मी जर एवढा वेळ देतोय ना या गोष्टीला, तर मग माझ्याकडून तुम्हाला हे शिकवत असताना जास्तच मिळणार आहे ना, नक्कीच तुमच्यापेक्षा किंवा एखाद्या विद्यार्थ्यापेक्षा, किंवा माझा मित्र तयारी करतोय आणि मी पण अभ्यास करतोय, तर मग मी 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 सांगत असताना माझ्याकडे जास्त पॉईंट असणार आहेत ॲज कम्पेअर टू त्या विद्यार्थ्यापेक्षा, कारण तो लिमिटेड बघणार आहे, माझ्याकडे जास्त असणार आहे. म्हणजे हे सगळं सांगायचा उद्योग का केला मी, तर मी याच्यातला 90% वेळ या विषयासाठी देतो, तर माझ्याकडे जास्त असणार आहे. सो PYQ चांगले करा. दुसरं, सराव खूप जास्त करा. आणि संदर्भ ग्रंथ जे आहेत ना, तर हे पुस्तकं तुम्ही वाचले असतील ऑलरेडी, 8वी 5वी 8वी 11वी वाचलं असेल. आणि याच्या व्यतिरिक्त काय करा, तर चांगल्या नोट्स वापरा. चांगल्या नोट्स म्हणजेच कोणाकोणाच्या आहेत, आता इथं काही शिक्षक आहेत, पण मी जेव्हा तुलना केली ना, म्हणजे मी तुलना केली तर मला अनसॅटिस्फाईड झालं की मुलांना फक्त 60% 70% डाटा देऊन ह्या नोट्स कशा काय मार्केटमध्ये एवढ्या प्रसारित पावतात किंवा पसरतात. तर मग मी माझ्या नोट्सची तुलना केली तर मी जवळपास बऱ्यापैकी 95% पर्यंत देऊन टाकलं होतं. जे इथं शिकवतो ते ॲज इट इज कॉपी करून मी देऊन टाकलं होतं. तर ह्या नोट्स आहेत, 2-3 शिक्षक आहेत इथं, त्या 2-4 शिक्षकांच्या नोट्स PDF ओपन करा, तुलना करा आणि त्याच्यातली जी बेस्ट वाटते हे माझी घ्या असं कधीच नाही म्हणत हां. किंवा माझा कोर्स मी सेलला ठेवलेले, मी घ्या कधीच कुठल्या पोराला सांगत नाही किंवा कुठल्याच मुलाला सांगत नाही, फक्त सांगतो की माझे कोर्सेस अवेलेबल आहेत, एवढं सांगतो फक्त. तर ह्या 4 शिक्षकांच्या नोट्स आहेत माझ्या सहित, आणि ज्याची वाटते ना बेस्ट त्याची घ्यायची, कारण तुम्ही विद्यार्थी दशेत आहात आणि कोण चांगला आहे कोण वाईट आहे ह्याची गणना आणि तुलना करायचा अधिकार आपल्याला दिलाच नाही कोणी. ठीक आहे, फक्त काय आहे की याचं मला समजतं आणि याचं समजत नाही, एवढंच फक्त तुलना करायचं आपल्याला. आणि अजून एक आहे, जर इथे इतिहास शिकवणारे 5 आहेत, पॉलिटी शिकवणारी 4 आहेत, तर सगळ्यांचं बघा ना आपल्याला काय जातंय, सगळ्यांचं बघा ना. यानं प्रेसिडेंट चांगला शिकवला असेल आणि यानं गव्हर्नर चांगला नाही शिकवला, यानं गव्हर्नर चांगला शिकवलं, प्रेसिडेंटने चांगला शिकवला, काय झालं याचा आपल्याला इथं फायदा झाला. तर असं आपल्याला करता येऊ शकतं. म्हणून इथं एक तर नोट्स वापरा, नसेल तर मी एक बुक सांगेल, ते म्हणजेच कोणतं आहे तर समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे. तर हे समाधान महाजन सरांचं पुस्तक किंवा काही शिक्षकांच्या नोट्स आहेत. तर हे एवढं जर केलं तर तुम्हाला अभ्यास साहित्य खूप चांगल्या पद्धतीने मिळून जातं. ठीक आहे. आणि हे प्रश्न काही विचारण्याच्या पद्धती आहेत.
मग एखाद्या दिवशी मी पुन्हा तुमच्यासाठी अवेलेबल होतो आणि हे सगळं तुम्हाला सांगून देतो. हे 10 प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टडीचा प्लॅन. एक सवय लावा. सवय लावा. कोणती सवय? माणूस सवयीचा गुलाम असतो. म्हणून चांगली सवय लावा स्वतःला. डायरी मेंटेन करा. लक्षात ठेवा, डायरी मेंटेन करा. तुमचा ग्रुप एवढा स्ट्रॉंग बनवा, 1 2 3 4 लोकांचा असू द्या. त्या ग्रुपमध्ये आपल्याबद्दल पॉझिटिव्हच बोललं पाहिजे. आपल्या प्रगतीबद्दल, आपल्या सक्सेसबद्दल बोलणारा तो ग्रुप असला पाहिजे. आणि जर समजा तुमचा 6 लोकांचा आपला ग्रुप आहे आणि त्या आपल्या 6 लोकांमध्ये मी जर यांच्याबद्दल काही पॉझिटिव्ह बोलतच नाही, तर माझा काय फायदा आहे का? नाही. किंवा या ग्रुपचा काय फायदा आहे का एकमेकांना? कोणालाच काय फायदा नाही. तर अशा ग्रुपमध्ये राहा की ज्या ग्रुपमध्ये आपल्या भविष्याबद्दल बोललं जाते, आपल्या सक्सेसबद्दल बोललं जाते. नसेल तर तो ग्रुप लेफ्ट करा लगेच. कारण ती फिलॉसॉफी तेच सांगते की आपल्या कामाचं असेल तरच तुम्ही तिथं थांबा, अदरवाईज सोडून द्यायचं आहे. तर हे पाठ्यपुस्तकं व्यवस्थित वाचा. त्याच्या नोट्स जमल्या तर काढा, नसेल तर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर PYQ चांगलं करा. आता सांगितलं होतं मी मगाशी, PYQ चांगलं करा. संदर्भ ग्रंथ अगदी व्यवस्थित वाचून घ्यायचे तुम्हाला, कारण इथं बेस तुमचा पक्का होतोय. त्यानंतर तुम्ही नोट्स काढलेल्या आहेत छोट्याशा. त्यानंतर PYQ बघितलं, क्वेश्चन कसा आलेला आहे. त्यानंतर तुम्ही रेफरन्स बुक वाचलं. रेफरन्स बुक नंतर काय केलं? सराव केला प्रश्नांचा आणि डायरेक्ट काय केलं? रिव्हिजन केलं नोट्सचं. तुमच्या स्वतःच्या असतील किंवा शिक्षकांच्या नोट्स वाचल्या, डायरेक्ट एक्झामला जावा. साधा सिंपल प्लॅन आहे. सांगायला खूप सोपं वाटतं, पण याचा अप्लाय आणि प्रॅक्टिकलमध्ये खूप अवघड असतं. पण तुम्ही जर व्यवस्थित केलं तर हा स्टडीचा प्लॅन तुमचा चांगला वर्कआउट होऊ शकतो. मग सवय कशी लावा? सुरुवातीला दिवसाचा प्लॅन बनवा. ठीक आहे, दिवसाचा प्लॅन बनवा. मोठं जर व्हायचं आहे ना, तर स्वतःवरती काही बंधनं घाला, तरच तुम्ही मोठं व्हाल. आणि ज्याला खूप उंच उडायचं आहे त्यांना अडकायचं नाही आणि अडकून घ्यायचं नाही कशामध्ये. समजते? तुम्ही मोठे आहात. आता मी काही लिमिटेड शब्द वापरतो. तर दिवसाचा प्लॅन बनवा. दिवसानंतर साप्ताहिक वरती या, त्याच्यानंतर पाक्षिक 15 दिवसावरती या आणि नंतर त्याला महिन्यामध्ये कन्वर्ट करा. हे प्लॅन जर तुम्ही केलं ना, तर मग तुम्ही 100% सक्सेस होता. ठीक आहे. आणि यावरती भर द्या. एकच पुस्तक 10 वेळा वाचा. मार्केटमध्ये तुमचे सिनियर सांगतात 10 पुस्तकं घ्या आणि एकदा वाच. ते अजिबात करू नका. क्वांटिटीवरती भर नका देऊ, क्वालिटीवरती भर द्या. थोडंसं खा, चांगलं खावा, पोट भरलं पाहिजे ना. आणि इनपुट जसा येतो ना, जसं तुम्ही वाचता तसं तुम्हाला इकडं आउटपुट येतं का बघा. सुटतात का प्रश्न बघा, ते बरोबर येतात का बघा. स्मार्ट वर्क करा. शॉर्ट नोट्स बनवा तुमच्या. तर म्हटलं की ताक समजलं पाहिजे आपल्याला, इथंपर्यंत काम करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का? एक मार्गदर्शक आपल्याला योग्य निवडला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला हा नाही भेटणार ना, तोपर्यंत तुमचा रस्ताही सापडणार नाही आणि तुम्ही चुकताय की बरोबर आहे हे सापडणार नाही. म्हणून माणूस काय असतो? स्वतःसाठी जज असतो आणि दुसऱ्यांसाठी वकील असतो. म्हणून आपल्या चुका कधीच आपल्याला सापडत नाहीत. म्हणून कोणीतरी असा निवडा योग्य, तो योग्य असला पाहिजे, एक्सपिरियन्स असला पाहिजे, मॅच्युअर असला पाहिजे आणि त्याला काही न सांगता सुद्धा काही गोष्टी समजल्या पाहिजेत. अशा एक योग्य निवडा तुम्ही कोणीतरी आणि त्याच्यासोबत तुम्ही शेअर करत चला. मला हा विषय समजत नाही, मला अभ्यास कसा करायचा, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. ओके, हे काही उदाहरण. आणि चतुसूत्री सांगायची राहिली, मी इथं शेवट करतो आज. ठीक आहे. चतुसूत्री. तर तुमचा इतिहासाचा प्रश्न, एकही प्रश्न याच्या बाहेर कधीच जात नाही. लक्षात ठेवा. वर्ष, व्यक्ती, ठिकाण आणि घटना किंवा संघटना याच्या बाहेर आतापर्यंत इतिहासाचा एकही प्रश्न गेलेला नाही. आणि ही चतुसूत्री आहे. एक उदाहरण जर बघायचं म्हटलं तर कोणतीही घटना इतिहासातली मला आत्ता सांगा किंवा कधीही खाली भेटल्यानंतर, वरती ऑफिस आहे आपलं याच्यावरती, मी तिथं असतो, तर मला कधीही कोणतीही घटना येऊन मला सांगा, त्यातले किमान 1 ते 2 घटक त्याच्यामध्ये मी फिट्ट बसवतो. तर 99 नाही तर 100% याच्या बाहेर कधीच प्रश्न जात नाही. याच्या बाहेर कधी जाणार नाही प्रश्न. तर एवढं काम केलेलं आहे मी याच्यावरती की म्हणून हे तुम्हाला स्ट्रॉंगली सांगतो की याच्या बाहेर प्रश्न जात नाही कधीच. म्हणून हे ज्याचं पक्का आहे ना, समजतंय की इथं आहे, तर मग याच्यावरती प्रश्न इतिहासाचा फिक्स बसतो. ठीक आहे.